उपस्थित किती मोठा आहे रे आवाज, खूप मोठा झाला. उपस्थित सर्व ब्रह्मवृंद, त्यामध्ये बाबूरावजी सारखे ज्येष्ठ, भुजंगरावजी सारखे ज्येष्ठ ब्राह्मण आणि या सगळ्या कार्यक्रमाच्या मागे ज्याची तळमळ आहे असा आमचा दिनेश कुलकर्णी. तुम्ही म्हणाल महाराज हे एवढं सगळं बोलायची का गरज आहे? गरज आहे. कारण कसं आहे माहिती आहे का, सगळ्याच्या मनात असतं पण काहीच होत नाही. जेव्हा आता आमच्या दिनेशला म्हटलं तू असं करू नको म्हटलं तर त्याला उलट वाईट वाटेल, केल्याशिवाय त्याला करमत नाही. त्यामुळं 2 वर्षानंतर आपण परशुराम जयंतीचा कार्यक्रम या ठिकाणी घेतोय. आणि आजच्या कार्यक्रमामध्ये सगळ्यात आनंदाची गोष्ट अशी आहे की पूर्वीच्या काळी आपण असं ऐकायचो की ब्राह्मण हा तपासाठी प्रसिद्ध होता. तप हे ब्राह्मणाचा धर्म आहे, पण आजच्या काळामध्ये त्याचं प्रमाण कमी आहे पण अजूनही आहे. आणि म्हणून अत्यंत मला आनंद होतो की भुजंगरावजी पालमकर हे स्वतः नर्मदा परिक्रमा करून आलेले आहेत. आता कदाचित आपल्याला वाटेल अनेक परिक्रमा करतात तशी नर्मदा परिक्रमा, पण तशी सोपी नाही. सगळ्यात अवघड जर परिक्रमा कुठली असेल ती नर्मदेची परिक्रमा आहे. कारण त्याच्यावर अनेक पुस्तकं निघालीत, माझ्याकडे सुद्धा काही पुस्तकं आहेत. तर आपण ती वाचली तर खरोखर नर्मदा मैया इतकी परीक्षा घेते. आणि आत्ताच भुजंगरावजींनी सांगितलं एका ठिकाणी ते घसरले होते, खाली जवळजवळ 2000 फूट खोल दरी होती. पण नर्मदा मैया तिच्याकडे अपयश कधीच घेत नाही. ती शरण गेलेल्याला त्याचं नक्की संकल्पपूर्ती करून घेते. आणि भुजंगरावजीबद्दल काय बोलू मी, आजच्या काळात ज्या अशक्य गोष्टी वाटतात कदाचित ते करण्याचा त्यांना छंद असावा. कारण आम्ही नावाचे दीक्षित आहोत आणि ते खरे दीक्षित आहेत. म्हणजे ज्यांना अग्निहोत्राची दीक्षा आहे तर ते खरे दीक्षित. पण त्यांनी आजच्या काळात अत्यंत कठीण व्रत आहे अग्निहोत्र करणं. 2 वेळा त्याच्या वेळा सांभाळाव्या लागतात, अत्यंत अवघड आहे. पण असं अग्निहोत्राचं व्रत आणि दुसरं सांगायची गरज नाही, त्याच्या पुण्याची गणनाही करता येणार नाही. कारण 3ही मुलं वैदिक विद्येमध्ये तरबेज असून आपापल्या क्षेत्रामध्ये अत्यंत श्रेष्ठ गोष्टीत आहेत. अशा भुजंगरावजींनी जी नर्मदा परिक्रमा केली तर त्या नर्मदा परिक्रमेवर मी तर असं ब्राह्मण सभेला विनंती करेल की एक दिवस त्यांनी त्यांचं फक्त या विषयावर भाषण ठेवावं. कारण कदाचित कुणाची प्रेरणा घेऊन कोण जातो सांगता येत नाही. त्यातनं सुद्धा एक दिवस कुणाला तरी इच्छा होईल आणि तोही नर्मदा परिक्रमा करून येईल. आणि म्हणून आज श्री भुजंगरावजी वेदशास्त्र संपन्न पालमकर महाराज यांचा सपत्नीक सत्कार या ठिकाणी विक्रम याच्या हस्ते आपल्याला करायचा आहे. मी महाराजांना विनंती करतो की त्यांनी इथं मंचावर यावं आणि सत्कार स्वीकारावा. परशुराम भगवान की जय, नर्मदा मैया की जय. नर्मदे हर, नर्मदे हर, हर नर्मदे. या ताई या इकडे विक्रम भाऊ असं ठीक आहे. तुम्ही हात लावा, सगळे हात लावा. तुम्ही पण हात लावा. देऊ द्या ना मॅडम, आधी देऊ द्या. हो मॅडम रे या पटकन या पटकन या तुम्ही या. सोबत जा.
दादा इकडे काका पुढे त्यांच्यावर एक फोटो घ्यायचा आहे. विक्रम भाऊ यज्ञेश्वर महाराज आणि ही जोडी आता सत्कार केलेली पेपरसाठी पाहिजे त्यांना. हेमंतराव सर बस छान आहे. राईट नर्मदे हर नर्मदे हर नर्मदा माते की जय. आरती ताई थांबा तिथं. हा थांबा कीर्तनाला उशीर व्हायला लवकर. एक मिनिट. All of you watching on Honavathe Vichardhan YouTube, Facebook. कीर्तनाला सुरुवात. Hello, check. Hello. Hello, check. सुरू करा. जय रामदास माय माझी रामदास माय माझी पतित पावना सज्जन गडी वस्ती तुझी सज्जन गडी वस्ती तुझी सज्जन गडी सज्जन सज्जन गडी बसती तुझी लाज राख येऊन माझी लाज राख लाज राख लाज राख येऊन माझी हे कृपा घना कृपा घना कृपा
कृपा कृपा घना रामदास माय माझी पतित पावना दीनदास दास गणू दीनदास दास गणू करीत आस सुख वित्रास करीत आस करीत आस करीत आस सुख वित्रास दीनदास दास गणू दीनदास 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 दास गणू करीतास सुख वित्रास यम यातना रामदास माय माझी पतित पावना रामदास माय माझी कुंडली कवरदा हरि विठ्ठल सीताकांत स्मरण जय जय राम समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। रहम नजर करो अब मोरे साये तुम बीन नहीं मोहे तुम बीन नहीं मोहे माँ बाप भाई रहम नजर करो ना मैं अंधा हूँ बंदा तुम्हारा मैं अंधा हूँ बंदा तुम्हारा मैं ना जानू 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 अल्लाह इलाही रहम नजर करो खाली जमाना मैंने गवाया खाली जमाना मैंने गवाया साथिया घर का 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 किया न भूली रहम नजर करो ना अपने मस्जिद का झाड़ू गनू है अपने मस्जिद का झाड़ू गनू है मालिक हमारे मालिक हमारे मालिक हमारे मालिक हमारे मालिक हमारे मालिक हमारे तुम बाबा सारे रहम नजर करो ना। कुंडली कवरदा हरि विठ्ठल पार्वती पते हर हर महादेव सद्गुरु साईनाथ महाराज की जय। मनी विवेक जागृत ठेवी ठेवी हो मनी विवेक जागृत ठेवी ठेवी हो मनी विवेक जागृत ठेवी तत्वाची व्यवहाराची तत्वाची व्यवहाराची मिसळ कदान करावी हो मनी विवेक जागृत ठेवी ठेवी हो मनी विवेक जागृत ठेवी
बाह्यरूपना एकतयाचे, बाह्यरूपना एकतयाचे, जाणीवनितही भावी हो मनी विवेक जागृत ठेवी, ठेवी हो मनी विवेक हो मनी विवेक हो मनी विवेक जागृत ठेवी। व्यष्टि समष्टि धर्माधर्मी, व्यष्टि समष्टि धर्माधर्मी, व्यष्टि समष्टि धर्माधर्मी, मती न गोंधळू द्यावी हो मनी विवेक जागृत ठेवी, ठेवी हो मनी विवेक हो मनी विवेक हो मनी विवेक जागृत ठेवी। गणुशिष्याची सांगी चोखट, गणुशिष्याची सांगी चोखट, पारख करुनी घ्यावी हो मनी विवेक जागृत ठेवी, ठेवी हो मनी विवेक हो मनी विवेक हो मनी विवेक जागृत ठेवी। कुंडलिक वरदा हरी विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय। विठ्ठल 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 कुंडलिक वरदा हरी विठ्ठल। जय सच्चित घन जानकी जीवन नारायण तव दासोहम म्हणा। जय सच्चित घन जानकी जीवन नारायण तव दासोहम। 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 कुंडलिक वरदा हरी विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय। सद्गुरु दासगणु महाराज की जय। स्वामी वरदानंद महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ भगवान श्री परशुराम। आज अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे आणि भगवान श्री परशुरामांचा जन्मोत्सव आहे। अनेक ठिकाणी मोठ्या उत्साहाने हा प्रसंग साजरा केला जातो। आपलंही भाग्य आहे की हा परशुराम जन्माचा उत्सव आपण या ठिकाणी आज साजरा करतो आहोत। हे सगळे उत्सव महोत्सव करण्यामागे काही एक विशिष्ट भूमिका असते। या देवादिकांच्या जयंत्या साजऱ्या करण्यामागे एक विशिष्ट भूमिका असते। ती भूमिका समजावून घेणं आवश्यक आहे। ज्यांचा हा जन्मोत्सव आपण साजरा करतोय त्यांचं व्यक्तिमत्व आपण समजावून घेतलं पाहिजे, ते चरित्र आपण समजावून घेतलं पाहिजे आणि
ते पूर्वग्रह दूषण रहित भावनेनी समजून घेतलं पाहिजे. दुर्दैवी अवस्था अशी आज की या देवादिकांच्या सुद्धा वाटण्या झाल्या, संत सत्पुरुषांच्या सुद्धा वाटण्या झाल्या आणि अवस्था एवढी भयंकर आहे की खरंच अजून काय बघावं लागेल आणि काय ऐकावं लागेल याचा भरोसा नाही, असं आज प्रामाणिकपणे वाटतं खरं. आणि हे सगळं झालं कारण आम्ही आमच्या जीवनामध्ये ज्याला अनन्यसाधारण महत्त्व असायला पाहिजे असा विवेक गुंडाळून घरातल्या माळ्यावरती ठेवून दिला. विवेकाचं महत्त्व हे मनुष्य जीवनामध्ये अनन्यसाधारण अशा पद्धतीचं आहे. म्हणजे नथिंग कॅन रिप्लेस दॅट असं म्हणता येईल एवढ्या महत्त्वाचा हा विवेक शब्द आहे. इतर कुठल्याही मार्गाने या विवेकाची भरपाई होऊ शकत नाही, कुठल्याही गोष्टीने या विवेकाची भरपाई होऊ शकत नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हेही आम्ही लक्षात घेणं सोडलं अशी आमची अवस्था आहे. आणि म्हणून हा सगळा विचार करत असताना या हरदासी कीर्तन परंपरेमध्ये किंवा नारदी कीर्तन परंपरेमध्ये सुद्धा पूर्वरंगाला एक काही विशिष्ट पद घेतलेलं असतं जे एखादं तत्व आमच्यासमोर प्रतिपादन करणारं असतं आणि त्याचं महत्त्व कसं आहे ही सांगणारी एक कथा सांगितलेली असते. या ठिकाणी परमपूज्य स्वामी वरदानंद भारती यांनी रचलेलं हे पूर्वरंगाचं पद आहे आणि त्यांनी या विवेकाचं महत्त्व आम्हाला समजावून सांगायचा प्रयत्न केला. समजेल का नाही माहिती नाही, पण त्यांनी त्यांचा प्रयत्न केला एवढं निश्चित. ते म्हणतात मनी विवेक जागृत ठेवी. हा विवेक कसा असला पाहिजे, मी झोपलो तरीही माझा विवेक जागृत असला पाहिजे. असं आहे, झोपताना सुद्धा कसं झोपावं हा सुद्धा विवेक असला पाहिजे. काय सावधगिरी बाळगावी हा विवेक असला पाहिजे. गबाळ्यासारखा कुठेही गेला आणि कसाही झोपला अशी अवस्था झोपेमध्ये सुद्धा चांगली नसते. एवढा विवेक जागृत पाहिजे. आणि तो कसा पाहिजे, श्वासागणिक जागा पाहिजे. श्वास घेणं जसा आमचा सहज स्वभाव आहे की नाही, मी श्वास घेतो असं वेगळेपणाने मला जाणवावं लागतं का, ती सहज अवस्था असते माणसाची. हा, त्यामध्ये काही विक्षेप आला तर माझा मात्र श्वास उखडला ही भावना मात्र निश्चित होती. पण जोपर्यंत तो सहज चालू आहे श्वास, तोपर्यंत मला काही वेगळे प्रयत्न करावे लागत नाहीत. तितकी सहजता विवेकाच्या बाबतीमध्ये इतकी मुरली पाहिजे की विवेकाने वागणं हाच सहज स्वभाव झाला पाहिजे. मग विवेक म्हणजे काय, असं आहे, माणसाचं मन आणि बुद्धी एवढी तीव्र आणि चंचल आहे की ती निर्विचार कधीही राहू शकत नाही. जागेपणी नाही, झोपल्यानंतर सुद्धा मस्तक निर्विचार राहिलं असं होतं का? बहुतांश वेळेला काही ना काही चालूच असतं स्वप्नाच्या माध्यमातून. झोपल्यानंतर सुद्धा सांगायचा हेतू असा की माणसाचं मन निर्विचार ठेवणं आणि निर्विकार ठेवणं हे अत्यंत कठीण आहे. मग प्रत्येक पावलावरती जर विचार चालूच आहे, प्रति क्षणी जर विचार करणं चालूच आहे, तर थांबत नाही. प्रयोग म्हणून, कधी गंमत म्हणून एखाद दिवशी सहज फॉर अ चेंज स्वस्थ एका ठिकाणी बसून मन निर्विचार करायचा प्रयत्न करा. किती निर्विचार, म्हणजे आता या क्षणी कुठलाही विचार मनात नाही हा सुद्धा विचार नको. आलं लक्षात? कुठलाही विचार नाही हा सुद्धा विचार नको, इतकं निर्विचार मन करायचा प्रयत्न करा. मग आपल्याला लक्षात येईल की एक क्षण सुद्धा हे शक्य नाही. अशा वेळी मग मी दिवसभरातनं इतके विचार करतो, ते सगळे विचार योग्य असतात का? सगळे विचार योग्य असतात का? असं छाती टोकून कोणी हात वर करून सांगू शकेल मी विचार करतो तो योग्य करतो? होत नाही असं. मग विचार आणि विवेक हे दोन वेगळे शब्द आहेत आणि दोन वेगळ्या गोष्टी आहेत. हे सर्वप्रथम आम्हाला लक्षात घ्यायला पाहिजे. केलेला आणि मनात आलेला प्रत्येक विचार हा विवेक नाही हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे.
विवेकाचं स्वरूप जास्ती नेमकेपणाचं आहे. म्हणजे कसं, योग्य केलेला विचार आणि त्यानंतर केलेली योग्य कृती या दोन गोष्टी मिळून विवेक होतो. नुसता विचार म्हणजे विवेक केला असं होईल का? नाही ना. मग चांगलं वाईट समजून घेणं एवढं पुरेसं आहे का? चांगलं काय आणि वाईट काय हे मला माहिती आहे, एवढं पुरेसं आहे का? पुरेसं नाही ना. मला सांगा, दारू पिलेली वाईट असते हे कुठल्या दारू पिणाऱ्याला माहिती नाही आहे? तंबाखू खाल्ल्यामुळे, सिगरेट ओढल्यामुळे कॅन्सर होतो हे कुठल्या तंबाखू खाणाऱ्याला माहिती नाही आहे? असा कोणीतरी आहे तंबाखू खाणारा ज्याला माहित नाही तंबाखूमुळे कॅन्सर होतो? प्रत्येकाला माहिती आहे. पण आजपर्यंत असा एकही दिवस गेला नाही ज्या दिवशी तंबाखूचा खप मागच्या दिवसापेक्षा कमी होता. प्रत्येक दिवशी तो वाढतोच. असं का झालं? असं झालं एवढ्यासाठी की योग्य अयोग्य नुसतं समजून घेऊन उपयोग होत नाही. जोपर्यंत योग्य ते आवर्जून घेण्याची प्रवृत्ती वाढत नाही आणि चुकीचं ते आवर्जून टाकून द्यायची प्रवृत्ती वाढत नाही, तोपर्यंत विवेक पूर्ण होत नाही. आणि म्हणून योग्य विचाराला दिलेली योग्य कृतीची जोड याचं नाव विवेक असं आहे. आणि असा विवेक प्रत्येक पावलावरती जागा असला पाहिजे, तर माणसाच्या पदरामध्ये काही कल्याणाच्या गोष्टी पडायची शक्यता असते. म्हणून महाराज या ठिकाणी आपल्याला सांगतात काय, मनी विवेक जागृत ठेवी, ठेवी हो मनी विवेक हो, मनी विवेक जागृत ठेवी, मनी विवेक जागृत ठेवी. जागा पाहिजे. विवेक झोपलेला आहे ही अवस्था काही चांगली नसते. आणि नेमकी आज आमची ही अवस्था आहे की आमचा विवेक झोपलेला नाहीये, नुसता मृतप्राय आहे. मरणासन्न अवस्थेमध्ये आमचा विवेक पडलेला आहे. अशी अवस्था आमची वैयक्तिक आणि सामाजिक पातळीवर आहे, राष्ट्रीय पातळीवरती सुद्धा आहे. म्हणून आज आमची ही अवस्था आहे. आणि म्हणून कधी नाही तेवढी विवेकाची महती, तेवढं विवेकाचं महत्त्व सांगायची वेळ आज निश्चित आहे, एवढं मात्र खरं आहे. आणि म्हणून हे महात्मे ज्यांना व्यक्तीच्या उद्धाराची, समाजाच्या कल्याणाची कळकळ आहे, तळमळ आहे, ते बेंबीच्या देठापासून ओरडून सांगायचा प्रयत्न करतात, बाबा काय करतोयस, काय वागतोयस, काय बोलतोयस याचा विचार कर, थोडा तरी विवेक कर. म्हणे विवेक जागृत ठेवी. हा विवेक जागा पाहिजे. चांगल्या वाईटाचं भान पाहिजे. चांगलं ते आवर्जून, दोन्ही गोष्टी सोप्या नाही आहेत. चांगलं ते आवर्जून घेणंही सोपं नाही आहे, वाईट ते आवर्जून टाकणंही सोपं नाही आहे. हे तेव्हाच व्हायची शक्यता आहे ज्यावेळी माझी विवेकावरती निष्ठा आहे आणि माझी विवेकावरती श्रद्धा आहे. कारण सामान्यतः काय होतं माहिती की नाही, ज्या गोष्टी आम्हाला आवडीच्या असतात, ज्या गोष्टी आम्हाला प्रिय असतात, त्या सामान्यतः हिताच्या नसतात. असा नियम आहे अलिखित. भगवंतांनी सांगितलंय गीतेमध्ये, आपल्याला काही वेगळा शोध लावायचा नाही आहे. आणि नेमकं याच्या उलट ज्या गोष्टी हिताच्या असतात ना, त्या गोष्टी सुखाच्या वाटत नाहीतच. हाही नियमच. यत्तदग्रे विषमिव परिणामे अमृतोपमम तत्सुखम सात्विकम प्रोक्तम. सुखाच्या सुद्धा कॅटेगरीज केल्यात भगवंतांनी. सुख सुद्धा सात्विक आहे, राजस आहे, तामस आहे. मग सात्विक सुख कुठलं? अरे भगवंत म्हणतात विचार कर, यत्तदग्रे विषमिव. ज्याचा स्वीकार करताना ते दुःखदायक वाटतं, पण त्याचा स्वीकार केल्यानंतर, ते सातत्य मिळवल्यानंतर, ते टिकवल्यानंतर त्याच्यातनं निर्माण होणारे जे परिणाम असतात ना, ते सुखाचे असतात. हा अनुभव येतो, पण त्यासाठी काही काळ मध्ये गेला पाहिजे. आताच येताना आमच्या काकांशी बोलणं झालं. पेटीवर जे काका बसले त्यांचं वय 80 वर्षाचं आहे. 5-5, 600 किलोमीटर माझ्यासोबत प्रवास करतात. म्हटलं काका कसं काय तुमचं? अरे म्हणले मी शिक्षणाधिकारी होतो, माझ्याकडे 80 शाळा होत्या आणि 40-40 किलोमीटर सायकलवरती फिरावं लागायचं. 40 किलोमीटर उन्हामध्ये फिरणं हे सुखाचं आहे का? पण ते त्यावेळी फिरले म्हणून अजून हातही चालू आहेत आणि पायही चालू आहेत. हे का झालं? यत्तदग्रे विषमिव परिणामे अमृतोपमम. आणि याच्या उलट
ज्यांनी तारुण्य सुखासीन अवस्थेमध्ये घालवलं ना, एअर कंडिशनरच्या बाहेर जो कधी आलाच नाही, त्याची 40-50 नंतरची अवस्था पहा काय आहे. मग त्यावेळेला जर उजाडलं ना तर उशीर झालेला असतो, वेळ हातातून निघून गेलेला असतो, प्रकृती खराब झालेली असते आणि मग केवळ गोळ्यांवरती आणि औषधांवरती जगायची वेळ आलेली असते. त्यावेळी काहीही इतर करता येत नाही. हे का झालं? त्या वेळेला हे विवेकाचं भान राहिलं नाही म्हणून झालं. आणि म्हणून विवेक अत्यंत महत्वाचा आहे की हा विवेक झाला पाहिजे की हे आत्ता जरी मला दुःख आहे. व्यायाम कोणाला सुखाचा वाटलाय आजपर्यंत? सकाळी उठणं कोणाला सुखाचं वाटलंय? व्यायाम केला की अंग दुखतं की नाही? आमचे ट्रेनर तर सांगतात जिम मध्ये, ज्या दिवशी सर अंग दुखलं नाही ना तुमचं, त्या दिवशी तुम्ही व्यायाम केला नाही हे समजून घ्या. म्हणजे काय अर्थ आहे? खरा व्यायाम कधी झाला? रात्री झोपताना अंग दुखलं तर व्यायाम खरा झाला. आता अंग दुखणं काय सुखाचं आहे का? सुखाचं नाही ना, पण त्याची परिणती सुखाची आहे. म्हातारपण जर सुखामध्ये जावं असं वाटत असेल तर तारुण्यामध्ये ही अंगदुखी विकत घ्यावीच लागते. 20-20 हजार रुपये मेंबरशिप फीस आहे जिमची. आता ही अंगदुखी विकत घेतलेली आहे का नाही? पण हे मी 20 वर्षानंतरचा विचार करून जर आज नाही केलं तर माझ्या म्हातारपणाचा विचार मग एक तर भगवंतानी करावा, नाही तर दुसरा कोणी नाही करा. म्हणून महाराज सांगतात हे महत्व कशाचं आहे? मनी विवेक जागृत ठेवी हो, मनी विवेक जागृत ठेवी. व्यक्ती जीवनामध्ये तर विवेकाचं महत्व आहेच. कारण एक चुकीचं पाऊल आणि एक चुकीचा निर्णय माणसाला आयुष्यामध्ये किती मागे नेऊन उभा करेल याचा नेम देता येत. किती काळ वाया जाईल आणि काय काय वाया जाईल याचा नेम नाही एका चुकीच्या निर्णयामुळे. म्हणून व्यक्ती जीवनामध्ये तर विवेकाचं महत्व आहेच, पण त्याहीपेक्षा समाज जीवनामध्ये आणि राष्ट्र जीवनामध्ये विवेकाचं महत्व त्यापेक्षा मोठं आहे. आणि नेमकी आम्ही वर्षानुवर्ष नव्हे, शेकडो वर्ष हा अविवेक केला, त्याचा परिणाम आज आमच्या समोर येऊन उभा आहे. आमचं अस्तित्व शिल्लक राहील का नाही अशी शंका वाटावी, अशी वेळ आमच्यापासून फार लांब नाही हेही आम्हाला समजत नाही, अशी आमची अवस्था आहे. हे का झालं? आम्ही सामाजिक आणि राष्ट्रीय पातळीवरती प्रकर्षाने जो अविवेक दाखवला, वर्षानुवर्ष दाखवला, पिढ्या दाखवला, त्याचा परिणाम म्हणून आज आमच्या समोर आलेली ही अवस्था आहे. आणि म्हणून व्यक्ती जीवनासोबतच समाज जीवनामध्ये, राष्ट्र जीवनामध्ये आम्ही ज्या पद्धतीचा अविवेक दाखवला, आम्ही ज्या पद्धतीचा अविचार दाखवला, त्याचा उल्लेख परमपूज्य स्वामी वरदानंद या पूर्वरंगाच्या पदामध्ये प्रकर्षाने आम्हाला सांगतात की आमचं विवेकाचं भान कसं सुटलं. तत्वाची व्यवहाराची, तत्वाची व्यवहाराची मिसळ कदान करावी हो, मनी विवेक जागृत ठेवी हो, मनी विवेक जागृत ठेवी. मनी विवेक जागृत ठेवी पालुपदच आहे. म्हणजे काय कर? तत्वाची नि व्यवहाराची मिसळ कदान करावी. तत्व आणि त्याचा व्यवहार, सायन्स आणि त्याचं ऍप्लिकेशन यामध्ये गोंधळ करता कामा नये, गोंधळून जाता कामा नये. प्रत्येकाचं आपापल्या ठिकाणी आपापल्या क्षेत्रामध्ये महत्व आहे, हे समजून घेतलं पाहिजे. तत्व आणि त्याचा व्यवहार या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, हे आम्ही समजून घेतलं पाहिजे. व्यक्ती जीवनात तर घेतलंच पाहिजे, त्याहीपेक्षा समाज जीवनामध्ये आम्ही हे समजून घेणं जास्त महत्वाचं आहे. पण नेमकं एक समाज म्हणून आम्ही हा अविवेक केला, त्याचा परिणाम आज आमच्या समाजासमोर येऊन उभा आहे. समाज म्हणजे केवळ जात हा विचित्र अर्थ आज आमच्या समोर उभा आहे. आमचा समाज म्हणजे आमची जात. केवळ जातीपुरता समाज असतो का? नाहीये ना. महाराज काय सांगतात? तत्वाची नि व्यवहाराची मिसळ कदा न करावी. तत्व आणि त्याचा व्यवहार या दोघांमध्ये मिसळ करू नका. तत्व हे केवळ तत्व म्हणून चांगलं का वाईट हे सांगता येईल का?
का नाही सांगता येत? महाराजांनी त्याचं कारण दिलंय. बाह्य रूपना एक तयाचे जाणीव नितही व्हावी, मनी विवेक जागृत ठेवी. कारण बाह्य रूप सुद्धा त्याचं एक नाहीये. एवढं का समजून घ्यायला अवघड आहे? कसं होतं? वीज आहे, करंट आपण म्हणतो ना त्याला. आता ती एकच वीज आहे, ती एकच वीज. वीज म्हणजे तत्व एक नाही एक, ते वीज तत्व. आता या एकाच ठिकाणी एकाच दृष्टिक्षेपामध्ये किती वेगवेगळ्या पद्धतीने व्यावहारिक उपयोगामध्ये आलं. हे ध्वनिवर्धक म्हणून कामाला आहे. कशावर चाललंय? हे विजेवरती चाललंय. तो दिवा कशावरती चाललाय? विजेवरती चाललाय. पंखा कशावरती चाललाय? विजेवरती चाललाय. एवढंच नाही, हीटर सुद्धा विजेवरती चालतं आणि रेफ्रिजरेटर सुद्धा विजेवरती चालतं. वीज एकच आहे, पण ती एका ठिकाणी उष्णता निर्माण करते, एका ठिकाणी शीतलता निर्माण करते, एका ठिकाणी हवा देते, एका ठिकाणी आवाज देते. कसं काय? कसं काय? म्हणजे तत्व जर बघायला गेलं आपण, तर त्यातनं एक तर उष्णता निर्माण व्हावी किंवा शीतलता निर्माण व्हावी. आता हा काय जुलूम आहे की त्याच विजेतनं थंडपणा मिळतो आणि त्याच विजेतनं गरमी मिळते. याचा अर्थ असा आहे की तत्व आणि त्याचा व्यवहार ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे की नाही? विज्ञानामध्ये एक फार सुंदर उदाहरण आहे. कुठे आग लागली की आपण काय करतो? अरे सांगा काय करतो? पाणी टाकतो. साधी गोष्ट आहे. त्याला काय पंडित पाहिजे का कोणी? प्रत्येक आगीवर पाणी टाकलं तर चालतं का? हा माझा प्रश्न आहे. चालायला पाहिजे ना? का असं होत नाही? याहीपेक्षा गंमत सांगतो तुम्हाला. पाणी कसं बनतं आपल्याला माहिती आहे? पाण्याचा फॉर्म्युला आहे, केमिकल फॉर्म्युला H2O. 2 ऑक्सिजनचे अणू आणि 1 ऑक्सिजनचा अणू मिळून पाण्याचा एक रेणू तयार होतो. काय? H2O. 2 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजन मिळून पाणी तयार होतं. आता याची गंमत अशी आहे की हायड्रोजन जर वेगळा घेतला ना, तर त्याच्यामध्ये काडी ओढा तुम्ही, काय होतं बघा. हायड्रोजन स्वतः धडधडून जळतो आणि ऑक्सिजन जळायला मदत करतो. आता ज्याचा एक कॉम्पोनंट स्वतः जळणार आहे आणि ज्याचा दुसरा कॉम्पोनंट जो जळायला मदत करणार आहे, असं पाणी आग विझवतं कसं? प्रश्न आहे की नाही? ज्याचा अर्धा भाग स्वतः जळणार आहे आणि अर्धा भाग बॉम्ब सारखा फुटायला पाहिजे ना पाणी. तत्वाची व्यवहाराची मिसळ कदान करावी हो मनी विवेक. भिन्न गोष्टी आहेत. ते व्यवहारामध्ये उपयोगात आणत असताना त्याचे अनेक संदर्भ आपल्याला तपासावे लागतात. ही साधी गोष्ट आम्ही सामाजिक आणि राष्ट्रीय पातळीवरती लक्षात घेतली नाही. ते तत्व जसं आहे तसं प्रत्येक परिस्थितीमध्ये प्रत्येक व्यक्तीच्या ठिकाणी मध्ये मारली गेली. अहिंसा. अहिंसा तत्व. जवान जर म्हणले की आम्हाला आमच्या बापानी अहिंसा शिकवली, तर तुमची आणि माझी अवस्था काय होईल? प्रत्येकाने प्रत्येक परिस्थितीमध्ये जर अहिंसा अंमलात आणायचं ठरवलं तर काय होईल? शी जिनपिंगच्या माणसा नकट्यांसमोर कोण जाऊन उभं राहायचं? आणि गंमत अशी आहे की हे अहिंसा शिकवणारे राष्ट्रपिते आमच्या सैन्याला सांगतात, तुम्हाला अहिंसेची मीमांसा करायचा अधिकार नाही तुम्हाला आहे म्हणजे. मी शोधून काढलाय, मी त्याच्यावरती अभ्यास केलाय, माझी त्याच्यावरती साधन. अरे मग त्यांना जर अहिंसाच शिकवायची होती तर त्यांच्या हातामध्ये पिस्तुली दिला कशाला? हा विवेक आम्ही करू शकलो नाही. धर्मनिरपेक्षता. धर्मनिरपेक्षता म्हणजे धर्माशी घटस्फोट घेणं असतं का?
ज्याला त्याला आपापल्या आवडीप्रमाणे आपली प्रार्थना पद्धत स्वीकारायचं स्वातंत्र्य, याचं नाव धर्मनिरपेक्षता आहे. कुठलाही धर्मच नको, ही धर्मनिरपेक्षता कशी असू शकते? एवढा साधा विवेक आम्ही दाखवू शकलो नाही. ह्या 2 उदाहरण आहेत फक्त, असे अनेक. म्हणजे हे जर सांगत बसलो तर सकाळ याच्यामध्येच होईल. आपल्याला भाग काय लक्षात ठेवायचा आहे? तत्वाची नि व्यवहाराची मिसळ कदा न करावी, म्हणी विवेक जागृत ठेवी. तत्व जोपर्यंत त्याचं ऍप्लिकेशन कुठं आहे हे आपण लक्षात घेणार नाही, तोपर्यंत ते चांगलं का वाईट ठरवता कसं येईल? नाही ठरवता येणार. शस्त्र चालवणं चांगलं का वाईट ठरवता येईल का? जोपर्यंत ते शस्त्र कोणाच्या हातात आहे, कोण चालवतो आहे आणि कुठल्या परिस्थितीमध्ये चालवतो आहे हे आपण स्पेसिफाय करणार नाही, तोपर्यंत रक्तपात चांगला का वाईट हे सांगता येईल का? कुठल्याही केसमध्ये रक्तपात वाईट असं आपल्याला म्हणता येईल का? बायपास करायला छाताड फाडलं ना तर 5-5 लिटर रक्त सांडतं, माणूस मेल्यासारखं. आपण पैसे देऊन त्याच्या समोर जाऊन झोपतो का नाही, माझी छाती फाड म्हणून? 5-5 लाख रुपये मोजून का? कारण मला कल्पना आहे की त्याच्या हातामधलं जे सर्जनच्या हातातलं शस्त्र आहे ना ते मला जीवदान देणार आहे. आणि म्हणून शस्त्रच वाईट ठरवणं हा अविवेक जेव्हा आम्ही समाजाच्या पातळीवरती दाखवला ना, त्यानंतर आमच्या वैभवशाली परंपरेला लागलेली ही उताराची अवस्था कशी झाली? शस्त्राचा विचार करणं ही सुद्धा हिंसा ठरवली गेली. गंमत आहे का? शस्त्राचा विचार करणं सुद्धा. सावरकरांसारखे द्रष्टे सांगून सांगून अक्षरशः थकले. म्हणजे काय विचार करताय तुम्ही? व्याघ्र नक्र सर्प सिंह हिंस्त्र जीव संगरी, शस्त्र शक्तीने मनुष्य या जगे धरेवरी. वैयक्तिक जीवनामध्ये तुम्ही शस्त्र हातात घेऊ नका, भावावरती उगारू नका, हे मान्य आहे. पण हेही तुम्ही लक्षात घ्या की राष्ट्राच्या पातळीवरती जोपर्यंत तुम्ही बलसंपन्न होणार नाही तोपर्यंत तुमचं काही खरं नाही. शस्त्र घ्यावंच लागेल, ती शिकावीच लागतील, ती दाखवावीही लागतील आणि ती मिरवावी सुद्धा लागतील. तर तुमच्याकडे वाकड्या नजरेने बघायची छाती होणार नाही कोणाची. शस्त्राचारामध्ये वाईट काय आहे? रामचंद्र चाप पाणी चक्र पाणी श्रीहरी. रामाच्या खांद्यावरती सुद्धा कोदंड आहे, कृष्णाच्या हातामध्ये सुद्धा सुदर्शन चक्र आहे. मी आता काय हिंसक म्हणायचं? रामचंद्र चाप पाणी चक्र पाणी श्रीहरी, आर्त रक्षणार्थी घेती शस्त्र देव ही करी. त्याशिवाय आर्ताचं रक्षण व्हायचं कसं? पण हा विवेक सुद्धा आम्ही दाखवू शकलो नाही, म्हणून आमच्या पुढे आलेली ही अवस्था आहे. विवेकहीन उपदेश आम्हाला केले गेले. म्हणले यांना किती अत्याचार करायचे करू द्या. पुरुषांनी यांच्यासमोर आत्मार्पण केलं पाहिजे आणि बायकांनी विषाच्या कुप्या जवळ ठेवल्या पाहिजेत की हे राक्षस जर आले ना तर विष प्यायचं आणि स्वतः संपायचं, पण शस्त्र उगारायचं, प्रतिकार करायचा नाही. अशा अवस्थेमध्ये समाज शिल्लक राहायचा कसा? तत्वाची नि व्यवहाराची मिसळ कदा न करावी, म्हणी विवेक जागृत ठेवी. महाराज तळमळीने सांगतात, ज्या ज्या गोष्टींमध्ये चुका झाल्यानं त्या आज तरी आम्ही लक्षात घेणार आहोत का नाही? व्यष्टी समष्टी धर्माधर्मी, व्यष्टी समष्टी धर्माधर्मी, मतीन गोंधळू द्यावी ओ मनी विवेक जागृत ठेवी. ठेवी ओ मनी विवेक जागृत ठेवी. व्यक्ती आणि समाज या 2 भिन्न संकल्पना आहेत, हे लक्षात घेतलं पाहिजे. व्यक्तीच्या गरजा, व्यक्तीची कर्तव्य, समाजाच्या गरजा आणि समाजाची कर्तव्य या 2 भिन्न गोष्टी आहेत, हे लक्षात घेतलं पाहिजे. हा विवेक आम्हाला करता नाही आला. धर्म म्हणजे काय, अधर्म म्हणजे काय हे आम्हाला ठरवता नाही आलं, ही आमची दुर्दैवी अवस्था आहे. धर्म आणि अधर्माचं स्वरूप एवढं सूक्ष्म आहे की धर्म कशाला म्हणायचं, अधर्म कशाला म्हणायचं हे समजून घेणं तेवढं सोपं नाही आहे. धर्माच्या अनेक व्याख्या आहेत.
धारणात धर्ममित्याहू धर्मो धारयते प्रजा यस्या धारण संयुक्तम सधर्म इति मन्यते. ज्याच्या बळावरती समाजाची धारणा होऊ शकते अशा धारणक्षम असलेल्या गोष्टीला धर्म असं नाव आहे, अशी धर्माची एक व्याख्या. महाभारतामध्ये व्याख्या, यस्मिन् यथा वर्तितो यो मनुष्यः तस्मिन् तथा वर्तितव्यम स धर्मः. जो मनुष्य ज्या परिस्थितीमध्ये तुमच्याशी जसा वागला त्या परिस्थितीमध्ये त्याच्याशी तसंच वागणं, टिट फॉर टॅट, हा धर्म आहे. आता या धर्माच्या व्याख्येमध्ये पुरुषांनी यांच्या हिंसेसमोर आत्मार्पण करावं आणि बायकांनी विषाच्या कुप्या जवळ बाळगाव्यात, हा धर्म कुठला बसला? यस्मिन् यथा वर्तितो यो मनुष्य तस्मिन् तथा वर्तितव्यम स धर्मः. ही धर्माची व्याख्या जर आम्ही लक्षात ठेवली असती तर आमची आज अशी दुरावस्था झाली नसती. व्यष्टी समष्टी धर्माधर्मी मतीनं गोंधळू द्यावी म्हणी विवेक जागृत ठेवी. व्यक्तीच्या पातळीवरती जो सद्गुण असतो तो कदाचित समाजाच्या पातळीवरती दुर्गुण सुद्धा ठरतो. हा विवेक आमचा जागृत असला पाहिजे. असंतुष्टा द्विजा नष्टा संतुष्टाश्च मही भुजा सलज्जा गणिका नष्टा निर्लज्जा कुलयोषिता. काय सांगतो हा सुभाषितकार? राजा जो असतो ना तो संतुष्ट असला तर नष्ट होतो आणि ब्राह्मण असंतुष्ट असला तर नष्ट होतो. आता हा जुलूम आहे की नाही? एक जण संतुष्ट असल्यामुळे नष्ट होणार आणि एक जण असंतुष्ट असल्यामुळे नष्ट होणार. काय करायचं आम्ही? हे सांगण्यामागची भूमिका अशी आहे, राजा हा समाजाचं प्रतीक आहे आणि ब्राह्मण हा व्यक्तीचं प्रतीक. व्यक्ती कशी असली पाहिजे? व्यक्ती समाधानीच असली पाहिजे. मला आहे ते खूप आहे या भावनेचीच असली पाहिजे. आणि राजा कसा असला पाहिजे? मी जे केलं ते फार थोडं आहे, यापेक्षा प्रजेसाठी खूप काही चांगलं करता येईल असं असमाधान ज्याच्या अंतःकरणात आहे तो राजा चांगला. आता नेमकी आमची अवस्था उलट आहे. व्यक्तीच्या अंतःकरणामधली भूक संपत नाहीये अशी असंतुष्टी आहे आणि राजाला वाटतं एवढं मी केलं तेच खूप झालं, एवढं तरी कोण करतो? मुखेडचा रस्ता 50 वर्षामध्ये मी केला, मागच्या 70 वर्षामध्ये झालेला कोणाला आठवतो का? म्हणजे 50 वर्षात एक रस्ता केला याचीच संतुष्टी, उपयोग नाही. सलज्जा गणिका नष्टा, जिला लाज वाटते अशी वेश्या नष्ट होते आणि जी निर्लज्ज आहे अशी कुलस्त्री नष्ट होते. आता सलज्जता हा गुण म्हणायचा का दुर्गुण म्हणायचा? तो कोणाच्या ठिकाणी आहे हा विचार झाला पाहिजे, हा विवेक झाला पाहिजे तर सांगता येईल आपल्याला. नाही तर सद्गुणाला सुद्धा विकृती येते जी हिंदू समाजाला आली. त्या सद्गुण विकृतीचे परिणाम जे 60-70 वर्षापूर्वीपासून आपण दाखवले ते आज आमच्या समोर भस्मासुरासारखे उभे, ज्याची आपल्याला कल्पना सुद्धा नाही. व्यष्टी समष्टी धर्माधर्मी मतीनं गोंधळू द्यावी मनी विवेक जागृत ठेवी. आणि म्हणून ही अवस्था बदलायची असेल तर आम्हाला या सगळ्या भूमिका लक्षात घ्याव्या लागतील. आम्हाला हे सगळं जाणून घ्यावं लागेल, आम्हाला हे सगळं समजून घ्यावं लागेल. आणि हे आम्हाला ज्यांच्या चरित्रामध्ये अगदी ठळकपणे जाणवतं, स्पष्टपणे दिसतं ते भगवान परशुरामांचं चरित्र आहे. तत्वाची नि व्यवहाराची मिसळ कदान. ब्राह्मण, कोणाला ब्राह्मण म्हणायचं? मला खात्री आहे 100पैकी 99 ब्राह्मणांना सांगता येणार नाही ब्राह्मण कोणाला म्हणायचं. क्षत्रिय कोणाला म्हणायचं? 100पैकी 99 क्षत्रियांना सांगता येणार नाही क्षत्रिय कोणाला म्हणायचं. शमो दमस्तपशौचम क्षांतिरार्जवमेवच ज्ञानम विज्ञानमास्तिक्यम ब्रह्मकर्म स्वभावजम. हे 9 सद्गुण ज्याच्या ठिकाणी आहेत तो ब्राह्मण आहे. आता अशी किती ब्राह्मण सापडतील? क्षत्रिय ब्राह्मणाचंच नाही, फक्त क्षत्रियाचंही सुद्धा वर्णन आहे. असे क्षत्रिय किती सापडतील बघा एकदा. म्हणजे आपल्या समाजाची अवस्था काय आपल्याला लक्षात येईल. आणि म्हणून ज्यांनी ह्या पद्धतीने तत्व आणि व्यवहार यांची सरमिसळ कधी होऊ दिली नाही, धर्म आणि अधर्म यांच्यामध्ये गोंधळ कधी होऊ दिला नाही. आपण आता जे परशुरामाचं अष्टक परमपूज्य अप्पांनी स्वामी वरदानंदांनी केलेलं वाचलं ना, मला खात्री आहे ते काही फार लोकांनी गांभीर्याने ऐकलेलं नाहीये.
पुन्हा एकदा सांगतो म्हणजे आपल्याला लक्षात येईल की आज या विवेकाचं महत्व ऐकत असताना भगवान परशुरामांचं चरित्र आपण का ऐकायचं आहे. आपण वर्णन केलंय, उच्चार्थ नीच जरी नीच तरी करावे. काय शब्द आहेत बघा, काय शब्द आहेत. उच्चार्थ नीच जरी नीच तरी करावे म्हणजे काय आहे, कृती नीच आहे. बरोबर आहे. सगळे क्षत्रिय 21 वेळेला संपवणं ही काही फार प्रशंसनीय कृती आहे का? नाहीये, मान्यच ना मला. पण असं आहे, ध्येय जर उच्च आहे, असं आहे, आपण हे लक्षात घेतलं नाही, हा अविवेक झाला याचे तर परिणाम आहे. कोणाचा मुर्दा पाडणं, कोणाचा वध करणं चांगलं का वाईट? पण 17-18 वर्षाची तरुण पोरं हातामध्ये शस्त्र घेऊन इंग्रजाच्या छाताडात गोळ्या घालून हसतमुखाने फासावर गेले नसते तर तुम्ही आणि मी आजही कुठल्या तरी गोऱ्या साहेबाच्या घरातला संडास साफ करत उभे असलो असतो. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. माझ्या मातृभूमीच्या आणि माझ्या येणाऱ्या पिढ्यांच्या स्वातंत्र्यासाठी हे नीच वधाचं कृत्य मला करावं लागलं तरी ते मी केलं पाहिजे. हा विवेक या लोकांनी दाखवला, त्याची फळं स्वातंत्र्याच्या रूपामध्ये आम्ही चाकतो, ज्याची आम्हाला आजपर्यंत कवडीची सुद्धा किंमत नाही. उच्चार्थ नीच जरी नीच तरी करावे. अरे ते केलं पाहिजे, कुणीतरी तर घाण साफ केली पाहिजे. गटार घाण आहे माहितीच आहे, पण गटार तुंबलं म्हणून सांगून मोकळं होता येतं का? कुणाला तरी त्या गटारामध्ये उतरून ते साफ करायला पाहिजे. उच्चार्थ नीच जरी नीच तरी करावे, हे आम्हाला भगवान परशुरामांच्या चरित्रामध्ये बघायला मिळेल. उच्चार्थ नीच जरी नीच तरी करावे, लागेल दोष तरी त्यास सुखे सहावे. या कृत्याचे दोष सुद्धा लागतील, कारण दोष लागणार नाही असं होणारच नाही. पण या उच्च ध्येयासाठी ते दोष लागले तरी सहन करायची ताकद पाहिजे, सहन करायची वृत्ती पाहिजे आणि ते सहन करायचं सामर्थ्य पाहिजे. हे सामर्थ्य कधी मिळेल? स्वार्थ रहित भावना असेल तर हे होईल. नाही तर जिथे मला काहीही मिळणार नाही त्यासाठी मी माझं सर्वस्व का राखरंगोळी करायचं, याचं उत्तर कोणी देऊ शकेल का? सावरकरांसारखं एक कुटुंब आहे, जे कुटुंब तुमच्या आणि माझ्या स्वातंत्र्याच्या वेदीवरती बलिदानाला सिद्ध झालं. या कुटुंबातल्या घरच्या स्त्रियांची अवस्था एकदा आपण वाचून तर बघा. का लागेल दोष तरी त्यास सुखे सहावे, हे तारतम्य शिकवी निज जो कृतीने, तो वंदितो परशुराम सदा शिराने. का भगवान परशुरामांचं चरित्र आहे? एवढ्यासाठी आहे. पण आज अवस्था अशी आहे की हा ब्राह्मणांचा देव आहे. वाटेल त्या पद्धतीने बोला, ब्राह्मणालाही बोला आणि त्यांच्या देवालाही बोला, काही फरक पडत नाही कोणा. पण मला इमानदारीने सांगा, रामानी ज्याचा वध केला तो कोण आहे? रावण आहे. कोण आहे? ब्राह्मण आहे. पुलस्त्य ऋषींचा नातू आहे, विश्रवसांचा मुलगा आहे, विद्वान आहे, वेदज्ञ आहे. वेदांचे पहिले पद पाडायचं काम रावणाने केलेलं आहे. खूप मोठा शिवभक्त आहे. मग ब्राह्मणाचा वध केला म्हणून ब्राह्मणाने रामाला शिव्या देत सुटायचं का? इतकी नीच अवस्था आज आमच्या समाजाची आहे, इतकी अधोगती आज आमच्या समाजाची. विवेक नाही, तारतम्य नाही, मी काय करतो आहे याचं भान नाही, काय बोलतो आहे याचं भान नाही. आणि म्हणून प्रकर्षाने या सगळ्या गोष्टी समाजासमोर मांडाव्यात असे हे आजचे दिवस आहे. सत्तेवरी बसुनी गांजिती जे प्रजेसी, ना न्याय नीत बगती लुटती धनासी, त्या नाशिले सपरिवार रणी जयाने, त्या वंदितो परशुराम पदानयाने. केवळ प्रजेला लुटण्या व्यतिरिक्त, प्रजेवरती अनन्वित अत्याचार करण्या व्यतिरिक्त ज्या राजांनी काही केलं नाही त्यांचा नाश ज्यांनी केला, असे प्रजेसाठी समाजासाठी जगणारे भगवान परशुराम, त्यांना मी वंदन करतो. असे हे परशुराम आहेत, त्यांची आज आपल्याला आठवण करायची. समाजाच्या पातळीवरती सुद्धा किती कामं केली आहेत परशुरामांनी, एकदा चरित्र काढून वाचा म्हणजे समजेल.
सगळी कोकणची भूमी निर्माण करण्याचं कार्य भगवान परशुरामाचं आहे. कित्येक ठिकाणी नवीन तळ्यांची निर्मिती केली, कित्येक ठिकाणी नवीन पर्वताच्या पर्वत फोडून कुणी केलंय मला सांगा. हे असे हे परशुराम आहेत, ज्याचे चरित्र अति निस्पृह शौर्ययुक्त, कर्तव्य दक्ष, भयहीन, पुरे विरक्त. आज आम्हाला या सगळ्या सद्गुणांची आवश्यकता. हे सगळे सद्गुण मिळवता यावेत म्हणून त्यांचं आज आठवण करायची. ज्यांचे चरित्र अति निस्पृह शौर्ययुक्त, कर्तव्य दक्ष, भयहीन, पुरे विरक्त, तेजस्विता स्फुरवी जे निज सात्विकात, त्या वंदितो परशुराम पदानंद. असे हे भगवान परशुराम आहेत. म्हणून त्यांचा आदर्श समाजापुढे राहावा यासाठी म्हणून आजचा दिवस साजरा करायचा आहे, यासाठी म्हणून त्यांचं स्मरण करायचं. महाराजांनी रचलेल्या आख्यानाच्या माध्यमातून आपण त्यांचं स्मरण करायचा प्रयत्न करू. रहम नजर करना हे रे साई, रहम नजर करना, बच्चों का पालन करना रे, बच्चों का पालन करना. मैं अंधा हूँ बंदा आपका, मैं अंधा हूँ बंदा आपका, मुझसे प्रभु दिखलाना साई, मुझसे प्रभु दिखलाना हे रे साई, रहम नजर करना, बच्चों का पालन करना रे, बच्चों का. जाना तुमने जगत पसारा, जाना तुमने जगत पसारा, सब ये झूठ जमाना साई, सब ये झूठ जमाना हे रे साई, रहम नजर करना, बच्चों का पालन करना रे, बच्चों का पालन करना. दास गनु कहे अब क्या बोलूं, दास गनु कहे अब क्या बोलूं, अब क्या क्या बोलूं. दास गनु कहे अब क्या बोलूं, थक गई मेरी रसना साई, थक गई मेरी रसना हे रे साई, करना साई, रहम नजर करना साई, रहम नजर करना, बच्चों का पालन करना रे, बच्चों का पालन करना. कुंडली कवरदा हरी विठ्ठल. रामकृष्ण हरी जय जय भावाने म्हणा. आपण मोठ्याने भजन करू आणि मग कथेला सुरुवात करू. स्थिती काल देश सो काही काना, राम कृष्ण हरी जय जय भावाने म्हणा. रूप वर्ण वेश सो काही काना म्हणा. जात पात गोत सो काही काना. आचार विचार उच्चार सो काही काना. नीति कीर्ति वृत्ति असो काही काना. योग भोग रोग असो काही काना. त्याग याग राग असो काही काना. संग रंग ढंग असो काही काना. वृद्धि सिद्धि बुद्धि असो काही काना.
ध्यान ध्यान भान सो काही काना गेय देय गेय सो काही काना शक्ती युक्ती भक्ती असो काही काना भाव भाव गाव असो काही काना धर्म कर्म वर्म असो काही काना धन जन मन असो काही काना असाल तेथून पुढची चला यत्न सोडाना राम कृष्ण हरी जय जय भावाने म्हणा 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 कुंडली कवरदा हरी विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय 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 रघुवीर समर्थ राज्यश्री द्रव्यमध्ये क्षत्रिय उन्मत्त जागले फार तन्ना शास्तव धरी हरी जमदग्नीच्या कुलात अवतार सत्ताधारी क्षत्रिय राजे सत्तेच्या माजानी उन्मत्त झाले आणि प्रजेचं हित सोडून केवळ स्वार्थाने आंधळे झाले. लोकाचे हो काही म्हणती जगात गाजो मतकीर्ती. एवढीच भूमिका जेव्हा त्या सत्ताधाऱ्यांच्या मनामध्ये निर्माण झाली ते म्हणले काय जनतेचं व्हायचं ते होऊ दे, आम्हाला खुर्ची दिसते आणि खुर्ची कळते बस, आम्हाला बाकी काही कळतं का? हा ही कळत नाही. तुम्ही कोणालाही मत दिलेलं असू द्या, तुमचं मत तुमच्याजवळ, म्हणजे आम्ही आम्हाला करायचं तेच करणार. अशा अवस्थेमध्ये शेवटी असं आहे की ज्यांनी ह्या पद्धतीने कायद्याचं संरक्षण करावं अशी अपेक्षा असते, ज्यांनी हे सगळं राखावं म्हणून त्याला सत्ता दिलेली असते, असं शेवटी पिकाचं संरक्षण व्हावं म्हणून आपण कुंपण घालतो शेताभोवती. आता जर कुंपणच शेत खायला लागलं तर काय करणार? मोठी भीषण अवघड अवस्था असते. काय करावं हे समजणं कठीण आहे. अशा वेळी अशा अवस्थेमध्ये मग भगवंताला दया येते आणि मग ते अवतार घेऊन येतात. अशा भगवान परशुरामांच्या जन्माची ही कथा आहे. त्या काळी झालं असंच की क्षत्रिय राजे एवढे उन्मत्त झाले, त्यातही हैहय नावाचं एक विशेष कुळ होतं. त्या कुळातले अत्यंत बलवान राजे, त्यांचं वर्णन महाराजांनी केलंय. सोमवंशी हैहय कुल एक, कुळाचा जा सर्वास असे धाक, सहस्त्रार्जुन जो भूप होय त्याचा, प्रबल योद्धा परिकोश अहंतेचा, प्रबल योद्धा. सोमवंशी राजे, त्याच्यामध्ये एक हैहय कुळ होतं आणि त्या हैहय कुलामध्ये एक अत्यंत सामर्थ्यवान अत्यंत बलवान असा राजा होऊन गेला, ज्याचं नाव सहस्त्रार्जुन असं आहे किंवा कार्तवीर्यार्जुन असं सुद्धा त्याचं नाव. त्याला सहस्त्र बाहू होते, 1000 हात, म्हणून त्याचं नाव सहस्त्रार्जुन असं पडलं किंवा कार्तवीर्यार्जुन असं सुद्धा वर्णन आहे. आता हा राजा कसा आहे? अत्यंत बलवान आहे, अत्यंत सामर्थ्यवान आहे. त्याचं सामर्थ्य किती आहे हे आपल्याला पुढे कथेमध्ये बघायचं आहे. पण बलसंपन्न अतिशय शक्तिवान असा हा सहस्त्रार्जुन नावाचा राजा आहे. आणि हे बल, हे सामर्थ्य त्यांनी प्राप्त केलं कशाच्या बळावरती? एक मध्ये दरबारी दरबार.
आचरुनिया तप अति दारुण आचरुनिया तप अति दारुण करी दत्ताचे जो आराधन करी दत्ताचे जो आराधन आचरुनिया तप अति दारुण आचरुनिया शक्ति अपरिमित अतुल पराक्रम शक्ति अपरिमित अतुल पराक्रम सहस्रबाहु विभवये अनुपम सहस्रबाहु विभवये अनुपम जगियसे जे सर्वोत्तम जगियसे जे सर्वोत्तम दत्त कृपे जो करी संपादन दत्त कृपे जो करी संपादन आचरुनिया तप अति दारुण आचरुनिया तप अति दारुण करी दत्ताचे जो आराधन करी दत्ताचे जो आराधन आचरुनिया तप अति दारुण आचरुनिया 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 तप अति दारुण सामर्थ्य कसं मिळालं आचरुनिया तप अति दारुण लक्षात घ्या तपश्चर्येशिवाय तपाचरणाशिवाय सामर्थ्य मिळत नाही आणि म्हणून भारतीय संस्कृतीमध्ये अत्यंत महत्त्वाचा आणि परवलीचा असा जर कुठला शब्द आहे तर त्याचं नाव तप असं आहे आणि म्हणून भगवान रामचंद्र आणि भगवान गोपाल कृष्ण सुद्धा तप करतात भगवान महादेव सुद्धा तप करतात आणि रावण कुंभकर्ण सुद्धा तप करतात रावण होणं तरी सोपं आहे का म्हणजे आमची अवस्था इधर न उधर बीच में आधार अशी आहे ना आम्हाला ज्ञानेश्वर तुकाराम होणं शक्य आहे ना रावण कुंभकर्ण होणं शक्य आहे रावणाच्या तपश्चर्येचं वर्णन एकदा आपण ऐका म्हणजे आपल्याला कळेल की सामर्थ्य कुठून मिळालं त्यांनी भगवान शिवाची आराधना केली रावणाने आणि या सहस्त्रार्जुनाने दत्तप्रभूंची आराधना केली बरं तपाचा प्रकार असा आहे की तो सगळा तांत्रिक भाग आहे टेक्निकल मॅटर आहे हे या पद्धतीने केलं की ते त्या पद्धतीने तुम्हाला मिळणार मग त्या ठिकाणी तुमच्या अंतःकरणाच्या शुद्धीचा सुतराम संबंध नाही तुमचं अंतःकरण शुद्ध आहे का नाही तुमचा हेतू पवित्र आहे का नाही हे काहीही बघितलं जाणार नाही तुम्ही ते केलं की त्या पद्धतीने तुम्हाला ते फळ प्राप्त होणार ते सामर्थ्य प्राप्त होणार म्हणून या सहस्त्रार्जुनानी सुद्धा दत्तप्रभूंची आराधना केली आणि अतिशय निष्ठेने अतिशय श्रद्धेने अतिशय चिकाटीने केली आणि त्या तपाच्या बळावरती त्यांनी जे सामर्थ्य मिळवलं त्या सामर्थ्याचा उपयोग मात्र वाम मार्गाने चुकीच्या मार्गाने केला कारण त्या ठिकाणी अंतःकरणाची जी शुद्धी लागते ती शुद्धी नाहीये ते पावित्र्य नाहीये आणि मग प्रजेवरती अनन्वित अत्याचार करायला सुरुवात केली जनता कुठे चालली आहे देश कुठे चाललाय समाज कुठे चाललाय काही घेणं देणं नाही मी माझं घर माझा पैसा माझी सत्ता या पलीकडे दुसऱ्या कशाचाही विचार म्हणून शिल्लक नाही सहस्त्रार्जुनाचं बोलतोय मी गैरसमज करून घ्यायचा नाही नाही तर श्रोते खूप हुशार झालेत आजकाल पटकन कुठलीही गोष्ट कुठेही लावतात आपल्याला काय करायचंय आपण सहस्त्रार्जुनाच ऐकतो अशा उन्मत्त अवस्थेमध्ये सत्ता सगळ्या पद्धतीने वाईटासाठीच वापरायची अशा अवस्थेमध्ये असलेला हा सहस्त्रार्जुन आहे आणि त्यांनी ते अत्यंत उग्र असं तप करून हे सामर्थ्य मिळवलं आणि त्या सामर्थ्याच्या बळावरती मग मात्र तो इतका अनिर्बंध झाला की त्याला आवरू शकेल असा त्याला बंधन घालू शकेल असा जगाच्या पाठीवरती कोणीही दुसरा उरला नाही आणि कल्पना करा ज्याच्याकडे अशा पद्धतीचं अनिर्बंध स्वातंत्र्य आहे
अनिर्बंध ताकद आहे आणि वृत्ती सुद्धा चांगली नाहीये, मग त्यावेळी सर्वसामान्यांची काय अवस्था झाली असेल? ही अवस्था झाली. आणि हा सहस्त्रार्जुन राज्य करतोय. त्याच्या राजधानीचं नाव आहे माहिष्मती नामपुरी तयाची, ऐश्वर्य संपूरित राजधानी, वाटे जणू का अमरावतीला, स्ववैभवे जी लघुताचा. आणि माहिष्मती नावाचं त्याचं जे राजधानी आहे ती पाहिल्यानंतर असं वाटावं की जणू इंद्राच्या अमरावतीला सुद्धा कमीपणा आणेल एवढं वैभव त्या ठिकाणी. अशा पद्धतीचा हा राजा आहे. अत्यंत स्वैराचारी, सगळे दुर्गुण त्याच्या ठिकाणी ठासून, दुर्गुणांचा मूर्तिमंत पुतळा म्हणावा असा, पण बलसंपन्न आहे, ऐश्वर्य संपन्न आहे, ताकदवान आहे, असा हा सहस्त्रार्जुन राजा आहे. आणि एक दिवस असा हा राजा आपल्या शेकडो राण्यांना घेऊन वनविहारासाठी म्हणून वनाकडे निघाला. आता मोठ्या लोकांचे मोठे शौक आहेत. एवढा मोठा कुटुंबाचा पसारा आहे, सगळा लवाजमा घेतला. ते गावच्या गाव बसल्यासारखं झालंय, त्यांची प्रायव्हेट पिकनिक. म्हणजे काम यांचं व्यक्तिगत आणि गाडीचे ताफे 200 गाड्यांचे. पाहतो की नाही आपण, शेवटी राजा तो राजाच आहे. ती म्हणजे राजेशाही असो नाही तर लोकशाही असो. तुमच्या माझ्यासारखे तेव्हाही भिकारी होते ना आजही भिकारीच आहेत. ते पांढरे शुभ्र राजे तेव्हाही राजेच होते, आताही राजेच आहेत. सगळा लवाजमा घेतला आणि नर्मदेच्या काठावरती वनविहार करायसाठी म्हणून हा सहस्त्रार्जुन आलेला. तर नर्मदेमध्ये त्यांची जलक्रीडा चाललेली आहे. हा राजा आहे, अनेक त्याच्या राण्या नर्मदेमध्ये जलक्रीडा करत आहेत, मौज मजा चाललेली आहे. महाराजांनी वर्णन केलंय, तो नृपती मुक्त, ऐसा तो नृपती मुक्त, करी विहार नर्मदेत, द्वीप समसा बनून मस्त, कामिनी सवे, सौगंधी उठणीती, सौगंधी उठणीती, लावुनिया अंगा प्रती, एक तुझ्या भिजविताती, एक तुझ्या भिजविताती, उडवुनी जला, जलविहार निज छंद, जलविहार निज छंद, करता उरलान बंद, मुक्त मद्यपान धुंद, मुक्त मद्यपान धुंद, नेत्र होती ते, ऐसा तो नृपती मुक्त, ऐसा तो नृपती. महाराजांनी वर्णन केलंय, असा तो राजा त्या नर्मदेमध्ये जलक्रीडा करायला उतरलेला, मद्यधुंद अवस्थेमध्ये. पण ते दारू पिली असं म्हणायचं नाही, गांजाय असं म्हणायचं तर अजिबात नाही. ती हर्बल वनस्पती म्हणायची. हर्बल वनस्पती म्हणले, त्यात ठेवलं तर काय झालं नाही की नाही. बरं, राजे लोक आहेत, सगळं माफ आहे. असा धुंद अवस्थेमध्ये आता यांची सगळी मौज मजा चाललेली आहे. आता हा 1000 भाऊ असलेला सहस्त्रार्जुन आपण पाहिलं. आता यांनी काय केलं, गंमत आणखीन वाढवायसाठी नर्मदेच्या पात्रामध्ये, तो असा नर्मदेच्या पात्राच्या मध्यभागी बसला आणि आपले 1000 हात पसरून त्यांनी नर्मदेचा सगळा प्रवाह अडवून धरला. म्हणजे गुडघ्या एवढंच पाणी आहे, काही मजाच येत नाही म्हणजे. आणि ते पाणी अडवल्यानंतर ते पात्र एवढं तुडुंब भरलं की पात्राच्या मर्यादा ओलांडून पूर आल्यानंतर जसं पात्राच्या बाहेर पाणी वाहतं की नाही, तसं रानोमाळ पात्राच्या बाहेर त्या नर्मदेचं पाणी बेफाम व्हायला लागलं. त्यांनी सगळा ओघ अडवून ठेवलेला. काय त्याचं सामर्थ्य असेल कल्पना करा. हे कोणी लुंगे सुंगे आहेत का समोरचे? नाही आहेत ना, बलशाली आहेतच, पण वाकड्या वाटेने चाललेले त्याची काय गती आहे. असं आहे, खंडोजी खोपड्याला कोणीतरी संपवलंच पाहिजे की नाही.
गणोजी शिरक्याला सुद्धा मग तो शिरके म्हणून खोपडे म्हणून सोडून द्यायचा का? नाही ना चालत. अडवून पात्र त्यांनी असं तुडुंब भरलं की ते पात्राच्या बाहेर पाणी जायचं. आता अनेक ऋषींचे आश्रम आहेत, त्या आश्रमांमधून हे नर्मदेचं पाणी बेफाम व्हायला लागलं. सगळे हैराण झाले, परेशान झाले, पण कोणाला दाद मागायची? ज्याच्याकडे दाद मागावी, आता त्यानेच जर हे केलं तर वाली कोण? गंमत अशी झाली की त्याच नर्मदेच्या एका काठावरती आश्रमामध्ये तपश्चर्या करत बसलेला दुसरा एक वीर योद्धा आहे. त्याच्या आश्रमामध्ये पाणी घुसलं आणि आपल्या तपश्चर्येमध्ये अडथळा आला म्हणून अत्यंत क्रोधामध्ये तो वीर योद्धा हे झालं कसं हे बघायला म्हणून नर्मदेकडे आला. नर्मदेपाशी आल्यानंतर त्यांनी ते दृश्य पाहिलं की हा कोणीतरी 1000 हात पसरून पाणी रोखून उभा आहे आणि ते बायकांसोबत त्याचे चाळे झाले स्वतःच्याच, आणि त्याच्यामुळे ते पाणी सगळं वाहत आहे. आता याला इतका राग आला, महाराजांनी वर्णन केलंय, अवस्था कशी झाली. प्रवाह ऐसा आडविता क्षणी महापुरा सम पसरे पाणी, आसमंत तो गेला बुडुनी, गावरले पशुपक्षी प्राणी, वनी उपवनी पाणी भरले, ऋष्याश्रमही त्यात बुडाले, वर्षा काला विणहे कैसे, महापुरा सम जल भरलेसे, कुणासही काहीच कळेना, सर्वांची झाली दैना. आणि तो वीर योद्धा तिथं येऊन पाहतो, त्याला हे दृश्य दिसलं. आता हा तावातावानी याच्यात तपश्चर्येमध्ये विघ्न आलं ना, त्या सहस्त्रार्जुनाच्या अंगावरती चालून गेला. आता हा शेवटी सहस्त्रार्जुन आहे. त्या सहस्त्रार्जुनाने त्याची शेंडी धरली आणि त्याला गदा 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 हलवायला सुरुवात केली. एवढी दुर्दशा त्याची केली त्या सहस्त्रार्जुनाने की तो अक्षरशः काकुळतीला आला, गयावया करायला लागला. पण सहस्त्रार्जुनाने त्याची गय केली नाही. त्याच्या बायका हसायला लागल्या फिदी फिदी. म्हणले कोणाच्या वाट्याला आला तू? त्याला उचलला आणि बंदिवासात फेकला. तुम्हाला माहिती आहे तो आहे कोण? त्याचं नाव आहे रावण. कोण आहे? रावण. स्वतः रावण, ज्याला 6 महिने बंदिवासामध्ये ठेवलं, तो कोण आहे? सहस्त्रार्जुन आहे. या कथा माहितीतच कुठं, आपल्याला काय गंडन आहे, काही का असे ना. रावणाचा पराभव केलेले 2-3 योद्धे आहेत. हा एक योद्धा आपण सहस्त्रार्जुन पाहिला. दुसरा आहे वाली, सुग्रीवाचा भाऊ. त्यांनी 15 दिवस रावणाला आपल्या बगलेमध्ये दाबून ठेवलं होतं, असं वर्णन आहे. काय ताकदीची हे लोक असतील, कल्पना करा. 14 चौकड्यांचं राज्य मिळवलेला रावण, देवाधिकांना आपलं धुणं धुवायला लावणारा रावण, त्याला बगलेमध्ये घेऊन फिरणारा काय सामान्य असेल? 6 महिनेपर्यंत रावणाला तुरुंगात घातलं. रावणाचे जे आजोबा पुलस्त्य ऋषी, त्या पुलस्त्य ऋषींनी गयावया केली, हात जोडले. मग सहस्त्रार्जुनांनी सोडलं. म्हणले पुन्हा या वेशीवरती येशील तर याद राख, पुन्हा काही जिवंत जाणार नाही. आणि मग रावण तिथून जे लंकेला पळाला, तो काही पुन्हा त्याच्या आयुष्यामध्ये इकडं परत आला नाही. आपण कोणाची कथा ऐकतोय हे समजावं म्हणून हे सांगणं आहे. असा हा सहस्त्रार्जुन आहे. एवढं अपार बल ज्याच्या जवळ आहे, तो कसा असेल? आणि मग तयाने रावणाप्रत करून ठेवले बंदिस्त, होता बहुत दिन पर्यंत रावण कैदी तयाचा. रावणाला कैदी म्हणून ठेवलेला हा सहस्त्रार्जुन. असा हा सहस्त्रार्जुन. तर ती जलक्रीडा झाली, परत गेला. नंतर एक दिवस त्याला शिकारीची हुक्की आली. म्हणजे चला आज शिकारीला जाऊ आपण. आणि सगळं सैन्य घेतलं सोबत, आणि हे राजे साहेब शिकारीला निघाले. आता शिकारीला आल्यानंतर वनामध्ये मुक्काम झाला. आणि त्या वनामध्ये सहज फिरत असताना
एक आश्रम त्या सहस्त्रार्जुनाला पाहण्यात आला. त्या आश्रमाकडे पाहून त्या सहस्त्रार्जुनाच्या आश्चर्याला पारावार राहिला. म्हणा काय आश्रम आहे, म्हणजे या आश्रमाकडे बघितल्याबरोबर कळतं की हा कुठल्या तरी तपपूत ब्राह्मणाचा आश्रम आहे. आश्रम त्यांनी पाहिला. एकदा सहस्त्रार्जुन तो जातसे शिकारी प्रती शस्त्रास्त्र सज्जसे नाही बहुवसे दया संगती चालता पापथी चालता चालता पथी दिसे त्या प्रती परमरम्यती तपस्थली एक नृप होई मनी उत्सुक. आणि तो आश्रम पाहिला, त्याच्या मनामध्ये उत्सुकता निर्माण झाली. आश्रम कोणाचा आहे त्यांनी चौकशी केली. त्याच्या लक्षात आलं की हा जमदग्नी ऋषींचा आश्रम आहे. जमदग्नी ऋषी कशासाठी प्रसिद्ध आहेत मला सांगा. कशासाठी आहे? त्यांच्या रागासाठी प्रसिद्ध आहे. म्हणजे एखादा खूप क्रोधी पुरुष घरामध्ये असला ना की आमच्या घरात जमदग्नी आहेत म्हणतात. असे जमदग्नी ऋषी, त्या ऋषींचा तो आश्रम आहे हे त्याच्या लक्षात आलं. आता हे जमदग्नी कोण? या पुराणामधल्या कथा सुद्धा एकात एक गुंफलेल्या आहेत बरं का, गुंतलेल्या आहेत. ते त्या पद्धतीनेच आपल्याला अभ्यास करायला लागतो. जमदग्नींच्या जन्माची सुद्धा एक कथा आहे, ती पण फार विलक्षण अशी कथा आहे. जमदग्नींच्या या कथेला जोडूनच आपण ज्यांचा जन्मोत्सव साजरा करतो त्या परशुरामांची जन्मकथा आहे. आता हे जमदग्नी कोण आहेत ही माहिती पाहिजे. तर महाराजांनी सांगितलं आता हा आश्रम जमदग्नी ऋषींचा आहे. आता म्हणजे तुम्हाला सांगतो जमदग्नी कोणते, ऐका तर खरं. जमदग्नीचे पूर्ववृत्त परिसाश्रुते सावचित्त जयाचे उदरी साक्षात परशुराम ते अवतरती. आजचे आपले जे चरित्र नायक आहेत भगवान परशुराम यांच्या पोटी ज्यांचा जन्म झाला, राजा तिने एकदा पाहिला आणि तिच्या मनामध्ये ती कल्पना फक्त आली आणि तिला थोडासा उशीर झाला पाणी नेण्यासाठी. त्या गुन्ह्याची शिक्षा म्हणून तिचं मस्तक छाटून टाक अशी पोरांना आज्ञा देणारे जमदग्नी आहेत. ते तसे का आहेत? खरं तर ब्राह्मण असा असायला नको, पण ते तसे का आहेत यामागे सुद्धा एक कथा आहे. ती कथा तर ऐकायची. ते जमदग्नी कोण? महाराजांनी कथा वर्णन केली आहे. सोमाच्या वंशात जन्मला गाधी नामक नृप एक. सोमाच्या वंशात जन्मला गाधी नामक नृप एक. तत्कन्या ती सत्यवती तिज खाली मागणी ऋषी रुचिक जी. हजार घोडे वधू शुल्काचे देऊन मुनीने ती वरली. हजार घोडे वधू शुल्काचे देऊन मुनीने ती वरली. श्रोते जनहू परिसा पुढती कैशी घटना मग घडली. गाधी नावाचा राजा आहे. हे सोमवंश जो हय कुल आहे त्यात सोमवंशामध्ये जन्माला आलेला गाधी नावाचा राजा. त्याची सत्यवती नावाची मुलगी आहे. ती अप्रतिम लावण्यवती आहे आणि म्हणून रुचिक नावाचे ऋषी आहेत जे भृगूच्या वंशामधले आहेत, भार्गव आहेत. भृगू वंशामधले हे रुचिक हे ऋषी त्यांनी तिला पाहिलं आणि गाधी राजाकडे तिला मागणी घातली. म्हणजे राजा तुझ्या मुलीशी विवाह करायची माझी इच्छा आहे. आणि जुन्या काळी हा अनुलोम विवाह आंतरवर्णीय विवाह मान्य होता, प्रतिलोम विवाह मान्य नाही. म्हणून उच्चवर्णीय मुलगी ही खालच्या वर्णाच्या मुलाशी लग्न केलं हे वर्णन तुम्हाला पुराणामध्ये कुठेही दिसणार नाही. पण उच्चवर्णीय मुलगा हा त्याच्यापेक्षा खालच्या वर्णीय मुलीशी लग्न केल्याची अनेक उदाहरणं आहेत. त्यातलं हे एक उदाहरण आहे. हे ब्राह्मण आहेत रुचिक. आणि सत्यवती कोण आहे? ती क्षत्रिय आहे, गाधी राजाची मुलगी आहे. आता त्यांनी विचार केला, म्हणजे आपली मुलगी आहे इतक्या लाडाकोडात वाढलेली राजकन्येसारखे लालन पालन तिचं झालं, या भटुकड्याच्या घरी काय मिळावं? त्याला नाही म्हणायची हिंमत होईना. म्हणून या गाधी राजाने काय सांगितलं, तो म्हणाला देईन की, फक्त मी माझ्या मुलीच्या लग्नाचा काही संकल्प करून ठेवलेला आहे,
तो संकल्प असा की वधू शुल्क म्हणून मला 1000 घोडे पाहिजेत. हुंडा त्यावेळेस घ्यायची पद्धत होती, द्यायची नाही. त्यामुळे ज्याला हिच्याशी लग्न करायचंय त्याला 1000 घोडे मला द्यावे लागतील. तेही घोडे गाढवासारखे चालणार नाहीत, उच्च प्रतीचे, आणि ज्यांचा एक कान काळ्या रंगाचा आहे आणि बाकी सगळं शरीर पांढरं आहे, असे 1000 घोडे पाहिजेत. मला सांगा कोणी नाक सोडून दिला असता की नाही? पण ही परीक्षाच कशासाठी आहे शेवटी, की त्या सामर्थ्याचा मुलगा माझ्या मुलीसाठी मिळतोय का नाही ही परीक्षा बघणारा बाप आहे. आता ते रुचिक आहेत, ते म्हणाले ठीक आहे, ज्याच्याकडे या घोड्यांचं नियंत्रण आहे त्या वरुणाला प्रसन्न करतो. वरुणाची तपश्चर्या केली, वरुणाकडून 1000 घोडे असे घेतले जे शुभ्र पांढरे आहेत आणि ज्यांचा फक्त एक कान काळा आहे. ते 1000 घोडे घेतले, गाधी राजाच्या समोर नेऊन उभे केले. गाधी राजाला समाधान वाटलं की म्हटले माझी मुलगी सुरक्षित घरामध्ये आहे, एवढा सामर्थ्य म्हटले माझ्या ठिकाणी सुद्धा नाही. रुचिकाशी आनंदाने सत्यवतीचा विवाह झाला. अनेक वर्ष गेली पण संततीची प्राप्ती नाही. आणि मग अनेक वर्ष गेल्यानंतर ही सत्यवती रुचिकांना म्हणते, अहो ऐकलं का? म्हणजे तुम्ही काही बोललात तर ऐकतो, बोलायच्या आधीच कसं ऐकू? म्हणजे ऐकायसाठी तर जन्म झालाय, तुम्ही बोला. नाही म्हणले मी काय म्हणते. काय म्हणतेस? बघा म्हणले आपल्याला सुद्धा अजून अपत्य नाही, तेव्हा तुम्ही तुमच्या सामर्थ्याच्या बळावरती नाही का काही करू शकत? म्हणले करेन की. ते म्हणले अहो असं आहे, फक्त आपला विचार करायचा नाही, माझ्या आईला सुद्धा मी एकटीच मुलगी आहे, माझ्या बापाच्या सुद्धा वंशाला दिवा नाही, तर आता तो दिवा असो नसो त्याला म्हणायचं दिवा. मला कोणी भाऊ नाही म्हणे, एवढं मोठं साम्राज्य माझ्या बापाचं, त्याला कोणी वाली नाही, कोणी वारस नाही. तेव्हा असं करा, आपल्यासाठी सुद्धा पुत्र व्हावा आणि माझ्या आईसाठी सुद्धा हे करा. शेवटी तुम्हीच मुलगा ना, आता जावई म्हटल्यानंतर ठीक आहे म्हणा. रुचिकांचं ते सामर्थ्य, त्यांनी 2 चरू केले निर्माण आणि ते मंत्रयुक्त केले, मंत्रांनी भारले आणि एक चरू आपल्या बायकोला सत्यवतीला दिला आणि दुसरा तिला सांगितलं तुझ्या आईला नेऊन दे. सत्यवतीने एक घेतला, दुसरा तिच्या आईला दिला. आता सत्यवतीला सुद्धा आनंद झाला. पण गंमत बघा कशी असते. आता ती आई जन्मदात्री, तिला किती आनंद व्हावा. मुलीने माझा विचार केला बरं का, म्हणजे मला सुद्धा मुलगा व्हावा, पण तिने विचार केला. म्हणले असं आहे, ती सत्यवतीची जननी करी विचार ऐसा स्वमनी, मज सहितची मम कन्येसी चरु देईल जरी ब्रह्मर्षी, वैशिष्ट्य आगळे तरीही या चरुत सावे काही, मुनी भार्या ही सत्यवती आहे तिजवर तत्प्रीती, मग विशेष काही तरी ती देईल गोष्ट तो तिजला, हे वाटे मम चित्ताला, ती सत्यवतीची जननी करी विचार ऐसा स्वमनी. आता तिने त्या सत्यवतीने आईला चरू नेऊन दिला. त्या आईने विचार केला, म्हणले असं आहे, आपल्या सोबतच या सत्यवतीला सुद्धा तिच्या नवऱ्याने चरू दिला. आणि शेवटी म्हणले असं आहे, बायको ती बायकोच आणि सासू ती सासूच. कर्तव्य म्हणून करण्यामध्ये आणि प्रेमाने करण्यामध्ये फरक आहे का नाही? असं आहे, घरातली सून कर्तव्य दक्ष असेल तर ती सासऱ्याचं करतेच, त्यामध्ये नाही असं होत नाही. पण बापाचं ज्या पद्धतीने करते त्या पद्धतीने सासऱ्याचं होईल का? किती प्रामाणिक सून असली तरी होणारच नाही. कारण शेवटी प्रेम ते प्रेम आहे. ती आई विचार करते, एक चरू सत्यवतीला सुद्धा दिला, म्हणले आपल्यापेक्षा काहीतरी विशेष दिला असला पाहिजे. आणि तिला वाटलं आपलं पोरग हिच्या पोरापेक्षा चांगलं निघाल. जन्मदात्या आईला स्वार्थ किती कठीण आहे बघा जिंकायसाठी. आणि मग तिने विचार केला, ती म्हणते सत्यवती एक सांगायचं ऐकशील? आई सांग ना. असं आहे म्हणले, आपण चरूंची आदला बदल करू, तुझा मला देन माझा तू घे. काय फरक आहे म्हणले, दोन्ही तुझ्या नवऱ्यानीच करून दिलेले, दोघांनी पुत्रप्राप्तीच होणार आहे.
बोलणारे कसे हुशार असतात बघा, मग त्यांना सांगावं लागतं, मग दोन्ही माझ्या नवऱ्यानीच केलेत, दोघांनी पुत्रच होणार आहेत, तर मग काय फरक पडतो, तो तू घेणे आम्ही घेते. पण पोरगी भोळी आहे, ती म्हणली आई काहीतरी मागती आहे. ठीक आहे म्हणली आई, माझा जो आहे तो तू घे, तो तू सेवन कर, तुझा मी सेवन करते. आणि यांनी परस्पर आपापसामध्ये ठरवून ही आदला बदल केली, ते भक्षण करून घेतले. आणि ही झालेली घटना अंतर्ज्ञानाने रुचिकांना समजली आणि रुचिक अतिशय भडकून उठले. ते म्हणले मूर्ख बाई, तू काय केलंस, तुला कल्पना आहे का? ते म्हणतात लगेच मुलगी निज मातेच्या मानी वचनासया स्वतःचा चरू तई जननीला देई भक्षावया केला होता अभिमंत्रित चरू दोन हेतू कल्पुनी आता होईल त्याच्या उलटे नीट धरा हे मनी घोर भयंकर शस्त्रधारी सुत आता होईल तुला ब्रह्मज्ञानी थोर तपस्वी सुत तो तव आईला. रुचिक काय म्हणतात? ते म्हणले मूर्ख बाई, अगं कधीतरी तर नवऱ्यावरती भरोसा ठेव, मलाही काही अक्कल आहे, हे कधीतरी तर मान्य कर. म्हणजे इथे डिस्क्रिमिनेशनचा प्रश्न नाहीये, इथे उपयुक्ततेचा प्रश्न आहे. तुझी आई क्षत्रिय आहे, तू आता ब्राह्मणाच्या घरी आलीस म्हणून ब्राह्मणी झालीस, आणि म्हणून तुला दिलेल्या चरूतून जी पुत्रप्राप्ती होणार आहे त्यातून ब्रह्मज्ञानी मुलगा व्हावा अशा पद्धतीचा तो चरू होता. आणि तुझ्या आईच्या पोटी आपल्या बाहुबलावरती, आपल्या तेजाच्या बलावरती राज्याचं रक्षण करू शकणारा घोर शस्त्रधारी मुलगा व्हावा अशा पद्धतीचा चरू तो तुम्ही आदला बदल केला. आता त्याचा प्रभाव म्हणून ब्राह्मणाच्या तुझ्या पोटी क्षत्रिय गुण असलेला मुलगा जन्माला येईल आणि तुझ्या आईच्या घरी सगळं राज्य सोडून अंगाला भस्म फासणारा जन्माला येईल. टाकाऊ आहे का काही दोन्हीपैकी? ब्रह्मज्ञानी मुलगा सुद्धा पाहिजेच ना, उत्तमच आहे. आणि अत्यंत वीर पराक्रमी बाहुबली मुलगा सुद्धा पाहिजेच आहे. अरे पण तो जिथे पाहिजे तिथे असला तो उपयोग आहे की नाही? आणि हे ऐकलं आणि सत्यवतीच्या पायाखालची जमीन सरकली. मी पटकन आपल्या नवऱ्याचे पाय धरले. जुना काळ आहे, नवऱ्याचे पाय धरण्यात गैर काही वाटायचं नाही. फार पाय धरले, क्षमा मागितली. म्हणजे अहो चुकले. म्हणजे त्यात नवीन काय आहे? करायचं तून फेडायचं मी, काही करावं. पण आता हे झाली म्हणली चूक, आता काय करणार? असं उलट व्हायला नको कर. ते म्हणले आता तू आणि तुझी आई दोघी जणी बघून घ्या, मी काय करतो. नाही म्हणले काहीतरी तर करा. खूप गयावया केली. त्यानंतर त्या रुचिकांनी सांगितलं, म्हणले फक्त मी एकच करू शकतो, फार झालं तर हे प्रोलॉंग करता येईल, बदलता येणार नाही. आणि म्हणून तुझ्या चरूचा जो प्रभाव आहे तो तुझ्या नातवामध्ये बघायला मिळेल, एवढं मी करू शकतो. तुझ्या डोळ्या देखत कदाचित होणार नाही, तर मग माघारी काही का होईना, तुला काय करायचं म्हणले त्रास. ती म्हणली ठीक आहे. आणि मग तसेच पुढती घडून येई जमदग्नी सुत ऋषी सहोई. आणि पुढे तसंच झालं. पुढे तयाचा परशुराम सुत कुठारधारी शस्त्रशास्त्रयुक्त. त्या चरूचा प्रभाव म्हणून सत्यवतीला जे झाले ते जमदग्नी, पण रुचिकांनी उशाप दिला. म्हणजे ते प्रोलॉंग करतो म्हणाले ना, तुझ्या मुलात नाही पण तुझ्या नातवामध्ये मात्र एक क्षत्रियाचे गुण येतीलच.
तर त्याच्या प्रभावापासून जमदग्नी सुद्धा फार वंचित राहू शकले नाहीत 100%. म्हणून एक क्षत्रियाचा क्रोध असलेले ते ब्राह्मण सत्यवतीच्या पोटी जन्माला आले, ते जमदग्नी. त्या जमदग्नीच्या पोटी इदम ब्राह्मम इदम क्षात्रम असे दोन्हीही शापादपी शरादपी असे गुण घेऊन जन्माला आलेले भगवान परशुराम हे जमदग्नीचे पुत्र. आता हे एका चरूचा प्रताप झाला. दुसरा, त्या गाधी राजाच्या बायकोनी जो चरू सेवन केला सत्यवती बनलेला, त्याच्या प्रभावाने ज्यांचा जन्म झाला त्यांचं नाव विश्वरथ, गाधी राजाचे चिरंजीव, जे पुढे पराक्रमी अत्यंत बलशाली तेजस्वी राजे झाले. अरे म्हणले पण काय, क्षत्रिय तर आहेतच, पण त्या चरूच्या प्रभावाने ब्रह्मज्ञानी होईल मुलगा, असा होता ना आशीर्वाद होता. पण त्या विश्वरथाची वशिष्ठांशी भेट झाली, त्यांच्या आश्रमातलं ते वैभव पाहिलं, कामधेनू पाहिलं, आणि मग त्यांना वाटलं धिकबलम क्षात्रबलम. अरे 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 म्हणले, या क्षात्रबलामध्ये काही रामच नाही, मला ब्रह्मतेज हवं. आणि मग त्यांनी ते सोडून ब्रह्मोपासना सुरू केली, ब्रह्मज्ञानाची आराधना सुरू केली, आणि आपल्या प्रयत्नवादाच्या बळावरती, आपल्या तपश्चर्येच्या बळावरती ज्यांनी ब्रह्मर्षी पद प्राप्त केलं ते विश्वामित्र हे त्या चरूच्या प्रभावाने गाधी राजाच्या पोटी जन्माला आलेले विश्वामित्र आहेत. काय सामर्थ्याच्या माणसांचे आम्ही वारस आहोत हे आम्हाला उद्घोष करून सांगणारे या कथा आहेत. विश्वामित्र कोण आहेत? ऋग्वेदामध्ये 10 मंडल आहेत असं म्हणतात. माझा काही वेदांचा अभ्यास नाही, पण 10 मंडलांपैकी तृतीय मंडल जे आहे ऋग्वेदातलं, ज्यामध्ये 62 सूक्त आहेत, त्या 62 सूक्तांचे द्रष्टे ऋषी म्हणून या विश्वामित्रांचं नाव आहे. गायत्री मंत्र आपण ज्याला म्हणतो ना, गायत्री मंत्रासारखा प्रभावी मंत्र, कोणीही त्याचा अनुभव घ्यावा अशा पद्धतीचा हा मंत्र आहे. गायत्री छंद ज्याच्यानंतर निर्माण झाला 24 अक्षराचा, त्या गायत्री मंत्राचे द्रष्टे ऋषी हे विश्वामित्र आहेत. काय सामर्थ्य यांचं! आपल्याला फक्त मेनकेपुरतेच विश्वामित्र माहिती आहेत, त्याच्या पलीकडे विश्वामित्र माहिती का आपल्याला? आपल्या सामर्थ्याच्या बळावरती प्रतिसृष्टी निर्माण करणारे विश्वामित्र आहेत. लक्षात घ्या, आजही आधुनिक विज्ञानाला सुद्धा सृजन साधलेलं नाही. शंकर भलेही साधला, हायब्रिड केलं, याचं कलम त्याच्यावर, त्याचं कलम याच्यावर केलं, पण सृजन साधलं नाही. बीज निर्मिती अजूनही साधली नाही. नवीन विश्वाची निर्मिती केलेले हे विश्वामित्र आहेत. या सामर्थ्याचे ऋषी आहेत, आणि सप्तर्षींपैकी एक असलेले हे विश्वामित्र आहेत. ते हे दासगणू महाराजांनी वर्णन केलं ना, गाधीज मुनी मख रक्षक राघव दशवदनांतकत्वम शरणम. गाधीज मुनी मख रक्षक राघव म्हणजे काय? काय किंवा म्हणजे म्हणायला चांगलं वाटतं आपलं, म्हणतो. विश्वामित्रांनी आपल्या यज्ञाचं संरक्षण करायला राम लक्ष्मणांना नेलं, हे आपल्याला माहिती आहे ना. मग विश्वामित्र कोण आहेत? गाधीज मुनी. गाधीज, गाधी राजाच्या पोटी जन्माला आला तो मुनी, तो कोण? विश्वामित्र. अशा विश्वामित्रांच्या यज्ञाचं रक्षण ज्यांनी केलं तो कोण? असा रामचंद्र. गाधीज मुनी मख रक्षक राघव दशवदनांतक त्वं शरणम. तिकडे विश्वामित्र झाले, इकडे जमदग्नी झाले, आणि त्या जमदग्नी ऋषींच्या आश्रमामध्ये सगळं काय चालू आहे विसरायचं नाही. आपला सहस्त्रार्जुन या जमदग्नींच्या आश्रमामध्ये आले. तोपर्यंत जमदग्नींना 5 पुत्रांची प्राप्ती झालेली. किती? 5. आणि त्यातला सगळ्यात धाकटा कोण आहे? भगवान परशुराम. असा हा जमदग्नींचा आश्रम आहे. यापूर्वी ती कथा होऊन गेलेली आहे. रेणुकेचं मस्तक उडवायला सांगितलं जमदग्नींनी. 4 पोरांनी केलं नाही, पण परशुरामांनी केलं. त्यांना विश्वास आहे की माझा बाप निष्कारण हे सांगणार नाही, काहीतरी तर असलं पाहिजे त्याच्या मागे, मला भलेही कळत नसेल. आणि परशुरामांनी एका क्षणात रेणुका मातेचं शिरधडा वेगळं केलं.
त्यांनी प्रसन्न झालेले जमदग्नी आहेत. ते म्हणतात, बाळा, अरे काय तुझी निष्ठा आहे बापाप्रती, काय पाहिजे तुला, माग म्हणा. म्हणजे बाबा एकाच वरावरती होणार नाही, म्हणले 3 वर पाहिजेत. अरे म्हणले 3 नाही 30 माग. नाही म्हणले 3च पुरे झाले. म्हणजे काय मागायचे तुला बाबा? आईला पुन्हा जिवंत केलं पाहिजे. 4 पोरांनी ऐकलं नाही म्हणून त्यांना शाप देऊन संपवलेलं होतं. ते म्हणले माझे भाऊ जिवंत झाले पाहिजे. किती चांगलं आहे हो. 4 वाटेकरी संपले होते ना, आई ते बापांनीच संपवले होते. बाबा ते जिवंत झाले पाहिजे. आणि तिसरा वर म्हणले, बाबा तुमच्या ठिकाणचा क्रोध आहे तो तुम्ही कायमचा सोडला पाहिजे. काय मागणं आहे बघा. पोरासाठी दिलं, म्हणजे पोरा दिलं तुला. त्या जमदग्नींच्या आश्रमामध्ये हा सहस्त्रार्जुन आलाय. जमदग्नींनी स्वागत केलं. आता राजा आहे. राजा प्रत्यक्ष विष्णूचा अवतार आहे असा मानणारा तो काळ आहे. राजा कसा आहे माहिती आहे. तरी त्याचं स्वागत केलं. आणि स्वागत असं भव्य केलं की त्या सहस्त्रार्जुनाने सुद्धा आपल्या तोंडात आश्चर्याने बोटं घातली. म्हणजे असं आहे, मी राजा आहे, अनिर्वंद सत्ता माझ्या घरी आहे, तरीही जे वैभव माझ्याकडे नाही ते म्हणले एका भिक्षेकरी ब्राह्मणाच्या दारामध्ये. तर वाईट वाटलं ते याचं वाटलं. म्हणजे असं कसं झालं? म्हणजे एवढे शेकडो सैनिक माझ्यासोबत आहेत, माझ्यासारख्याला सुद्धा यांची व्यवस्था करायला पुष्कळ काळ लागला असता. म्हणजे डोळ्याची पापणी लवायच्या आधी सगळ्यांची व्यवस्था इथे आश्रमामध्ये झाली. कशी झाली? नसे जे माझ्याही सदनी, नसे माझ्याही सदनी, फाट माट हा वैभव येथे आले तरी कुठुनी, भिकारी अति असुनी मुनिहा, क्षणात सारी करी तयारी, किती आश्चर्य पहा असुनी मी रूप सत्ताधारी, भिकारीच या विभवा पुढती ठरलो निर्धारी, नसे जे माझ्याही सदनी, नसे जे माझ्याही सदनी. माझ्याकडेही नाही ते वैभव या भगवे वस्त्र घालणाऱ्या ऋषीच्या अंगावर आश्रमामध्ये. मग त्यांनी चौकशी केली आणि त्याला कळालं की जमदग्नीकडे या आश्रमामध्ये इंद्राने दिलेली कामधेनू आहे, तिच्या बळावरती हे सगळं होतं. तर त्यांनी विचार केला परत म्हणजे या भटुकड्याला कामधेनूची काय गरज? एवढं तिचं सामर्थ्य ते सगळं इथं वाया चाललं ना आश्रमामध्ये. मी राजा आहे, मला सगळ्या प्रजेचं पोषण बघा. वा वा वा, म्हणजे काय तुझं तळमळ आहे प्रजेच्या पोषणाची. म्हणजे सगळ्या राज्याच्या बजेट एवढं तर तुझ्या घरातलं खोदलं तर निघेल. 10 एकर शेतीमध्ये 110 कोटीचं उत्पन्न काढणारे हे वीर योद्धे. म्हणजे याला काय गरज कामधेनूची? तिचा सदुपयोग माझ्याकडे होईल, ती माझ्याकडे पाहिजे. जमदग्नींना सांगितलं ती कामधेनू आहे ना, ती म्हणली आमच्यासोबत पाठवा. जमदग्नी म्हणले ते असं नाही देऊ शकणार मी, मला तिची आवश्यकता आहे. पण शेवटी ऐकेल तो सहस्त्रार्जुन कशाचा? त्यांनी बळजबरी ती कामधेनू ओढली आणि फरफटत आपल्या महालाकडे नेली. हे जमदग्नी जर पूर्वीचे जमदग्नी असते ना, तर सहस्त्रार्जुनाच्या बापाची सुद्धा बिशाद नव्हती की तिथून कामधेनू नेली असते. पण पोराला दिलेल्या वचनामुळे ज्यांनी क्रोध पूर्णपणे त्यागलेला आहे असे हे जमदग्नी येतात आणि ते शांत आहेत. ते म्हणले ठीक आहे, दिली ती त्यांनी दिली, नेली ती त्यांनी नेली, काय फरक पडतो? ते शांत आहे. त्यांचा अपमान करून सहस्त्रार्जुनाने ती कामधेनू नेली.
परशुराम बाहेर गेलेले, ते परत आल्यानंतर आपल्या वडिलांच्या अपमानाचा हा प्रसंग परशुरामांनी ऐकला आणि मग परशुराम तिथून निघाले, ते माहिष्मतीला गेले. माहिष्मतीला सहस्त्रार्जुनाला युद्धाचं आव्हान दिलं. सहस्त्रार्जुना सकट त्याच्या सगळ्या सैन्याचा पराभव केला, सहस्त्रार्जुनाचा वध केला. हा सहस्त्रार्जुन कोण आहे विसरायचं नाहीये. रावणाला 6 महिने बंदिवासामध्ये ठेवलेला हा वीर पराक्रमी योद्धा आहे सहस्त्रार्जुन. आणि म्हणून त्या सहस्त्रार्जुनाच्या सैन्यासकट पराभव करून त्याचा वध करणाऱ्याचं सामर्थ्य आपण लक्षात घेतलं पाहिजे. हे भगवान परशुरामांचं सामर्थ्य. त्यांनी ती कामधेनू परत घेतली आणि पुन्हा आश्रमामध्ये आले. काही काळानंतर दुर्दैवाने प्रसंग असा झाला की सहस्त्रार्जुनाची पोरं बापाच्या मृत्यूचा सूड घेण्यासाठी म्हणून आश्रमात आली. त्याही वेळेला परशुराम बाहेर गेलेले आणि त्या वेळेला क्रोध पूर्णपणे सोडून दिलेले जमदग्नी त्यांची हत्या केली आणि ती पोरं परत गेली. बघा असं आहे, क्रोध हे सुद्धा हत्यार आहे. हा विवेक पाहिजे की नाही. कोणासमोर क्रोध सोडायला सांगितलं पोरांनी, हा तरी विवेक असायला पाहिजे होता. सोडला म्हणजे पूर्ण सोडला, मग तो शत्रू समोर सुद्धा. आणि जमदग्नीची हत्या झाली. त्यानंतर मात्र मग परशुरामांच्या लक्षात आलं की ज्या पद्धतीने आज हे क्षत्रिय उन्मत्त झाले, आता यांचे गय करायचे दिवस संपले, आता यांची उपेक्षा करायचे दिवस संपले, यांना आता स्थूलातून संपवलं पाहिजे. आणि म्हणून मग ती प्रतिज्ञा करून की असे जे क्षत्रिय मला भेटतील त्या सगळ्यांचा संहार करीन, ही प्रतिज्ञा करून आश्रमातून बाहेर पडलेले भगवान परशुराम ज्या ज्या ठिकाणी असे उन्मत्त क्षत्रिय दिसतील त्या त्या ठिकाणचे असे उन्मत्त क्षत्रिय भगवान परशुरामांनी संपवले. आणि कथेमध्ये असं सांगितलं की हे 21 वेळेला केले. सरसकट सगळे संपवले असं आहे का? तानाजी मालुसरांच्या पायाचं पाणी तीर्थ म्हणून घ्यायची आमची तयारी आहे ना. खंडोजी खोपड्यांच्या नाही, गणोजी शिर्क्यांच्या नाही. असे उन्मत्त क्षत्रिय हे संपवले पाहिजेत. मग ते आपले असले तरीही. हा विवेक शिकवणारा परशुरामांचं जीवनचरित्र. गय करायचे दिवस संपले, आता लक्षात घ्या, आता लक्षात ठेवा आणि योग्य वेळ येईल तेव्हा शस्त्र उगारायची तयारी ठेवा. असं आहे, आज शस्त्रांचं स्वरूप बदललेलं आहे, आज युद्धाचं स्वरूप बदललेलं आहे, आज रणक्षेत्र बदललेलं आहे. संरक्षण जो करीना राजा त्यास बोलिली व्यासगिरा. संरक्षण जो करीना राजा त्यास बोलिली व्यासगिरा. कुत्र्या समची पिसाळलेल्या सगळे मिळून ठार कराजी. आज ठार करण्या मतपेटी शस्त्र असे हे समजावे. हिंदू बंधूनो करा विचारा परिस्थितीशी जाणावे. उठा हिंदूनो जागृत व्हारे राज्य आपुले राखावे. त्याविण नाही गतीच दुसरी परिस्थितीशी जाणावे. त्याविण नाही गतीच दुसरी परिस्थितीशी जाणावे. मी तुमचं संरक्षण करतो. या बोलीवरती जो खुर्चीवरती बसला तो जर तसं करत नसेल तर सगळ्यांनी मिळून पिसाळलेल्या कुत्र्याला ठार मारावं ठेचून. त्या पद्धतीने राजाला ठेचून ठार मारावं हे सांगणारं महाभारत आहे. असे बोलिली व्यासगिरा. म्हणजे आजही परिस्थिती तशीच आहे. कुत्र्या समची पिसाळलेल्या सगळे मिळून ठार कर. पण लक्षात घ्या, म्हणले आज ठार करायचं शस्त्र बदललंय. आज ठार करण्या मतपेटी शस्त्र असे हे समजावे. अशा उन्मत्त लोकांना वठणीवरती आणण्यासाठी, ठार करण्यासाठी मतपेटी नावाचं खूप मोठं शस्त्र आहे.
ते योग्य वेळी योग्य ठिकाणी वापरायची सुद्धा बुद्धी आम्हाला भेटली तर परशुराम पावले. अग्रतश्चतुरो वेदः पृष्ठतः सशरम धनुः. वेद समोर राहू द्या ना, काही नाही म्हणणं नाही. वेद म्हणजे जे शास्त्र आहे, जी सन्नीती आहे, ती सन्नीती ठेवा समोर, काही हरकत नाही. सुजन असा पण कुजन मातता. काय शब्द आहेत बघा. सुजन, सज्जन असलंच पाहिजे माणसाने, पाप भिरू असावंच. सुजन असा पण कुजन मातता, हत्यार हातामध्ये धरा, सौजन्याच्या बुरख्याखाली शेपूट घालून पळू नका. कुत्रा आम्हाला चावलं तर आम्ही कुत्र्याला चावावं का म्हणजे हे फालतूच्या गोष्टी आम्हाला नाही सांगायच्या. कुत्रं चावलं तर त्याला चावू नये, पण त्याच्या मस्तकामध्ये काठी घालावी हे खरंय का नाही, पण आम्हाला ते करायचंच नाही. सौजन्याच्या बुरख्याखाली शेपूट घालून पळू नका. आमचं भित्रे पण लपवायला आम्ही सौजन्याचा बुरखा पांघरलेला आहे. तो बुरखा झुगारून द्या आणि आरेला कार्य म्हणायचं शिका. हे शिकवणारे भगवान परशुराम आहेत, म्हणून त्यांचा जन्मोत्सव साजरा करायचा. आणि तो फक्त ब्राह्मणांनीच करावा असं नाही. तो जन्म फक्त ब्राह्मणांसाठीच झाला असं नाही. राम काय फक्त क्षत्रियांचे आहेत का? आमची आहेत. मग परशुराम तुमच्या असायमध्ये, पण शेवटी असं आहे, एवढी भयंकर परिस्थिती निर्माण करून ठेवली विशेषतः महाराष्ट्रामध्ये की पाप कुठेही फेडली जाऊ शकणार नाही. याला बदलायचं जे सामर्थ्य आहे ते तुमच्या आणि माझ्या मनगटामध्ये ते त्या त्या दिवशी मताच्या रूपामध्ये वापरायला आपण मात्र विसरता कामा नये. आणि म्हणून हा विवेक आमच्या ठिकाणी नेहमी जागृत राहावा. ही प्रार्थना आज या निमित्ताने अग्रतश्चतुरो वेदा पृष्ठतः सशरम धनु इदम ब्राह्मम इदम क्षात्रम असं ज्यांचं वर्णन आहे, शापादपी शरादपी असं ज्यांचं वर्णन आहे, असं ज्यांचं चरित्र आहे, असं ज्यांचं रूप आहे, त्या भगवान परशुरामांची आज आमच्या समाजाला आणि राष्ट्राला नितांत आवश्यकता आहे. म्हणून या भगवंताच्या जन्माचं स्मरणाच करायचं. त्याच्या स्मरणाच्या माध्यमातून हा हवं नकोचा विवेक, व्यष्टी समष्टीचा विवेक, समाज आणि राष्ट्राचा विवेक आमच्या जीवनामध्ये कायम जागृत राहावा, एवढी प्रार्थना आज या निमित्ताने भगवान परशुरामांच्या चरणी करू. आणि आजच्या विषयापुरता या ठिकाणी आपण पूर्ण विराम घेऊ. अनंत अपराधाच्या राशी पोटी घालणे, देवा पोटी घालणे, महान पापी मी मज परी तू आपुला, पतित पावन ऐसे अपना नाम धरलेसी, देवा नाम धरलेसी, आता पतिता उपेक्षिणे योग्य नव्हे तुझसी, दिनानाथा विश्वंभरा करुणावतारा, देवा करुणावतारा, दास गणूला नको लावू विन्मुख माघारा, मुखी राहू नाम ध्यानी मनी तुझी मूर्ती, देवा मनी तुझी मूर्ती, घडो कीर्तन सेवा देवा सदैव या हाती, प्रतिवर्षासी वारी रामा पंढरीची हो, देवा पंढरीची हो, तुझिया समचरणांचा प्रेमा वाढत की जावो, साधू संतांची ती हो सदैव मज भेटी, देवा सदैव मज भेटी, दासगणू म्हणे वस्ती राहू बोलेच्या काठी, हेची दान देवा देवा तुझा विसरण व्हावा, गुण गाईन आवडी माझे, नलगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासी, जय देव जय देव जय रुक्मिणी रमणा हो श्री रुक्मिणी रमणा, श्रुतिवंजा सकला जय जय जगदाभरणा, जय देव कुंडलिकाच्या भागे गुंतून जगजेठी, उभावितेसी विठ्ठल ठेवून हस्तकटी, मदया करुची वासी कंगालम येवटी, करिल्या प्रेमे माळा तुळशीच्या कंठी, जय देव रामाजी सौप्रभू हा विधराशी गेला, रक्तचा बडा नामाच्याचे पैकाला, काशी जनीच्या संगे धन्यासी बसला, ज्ञानेश्वर हस्ते रेडा बोलविला, जय देव गोरोबाची मडकी अध्यर्षे घडली, टोकुंबारायाची ढोले ओढली, नाटकराते संधी कावड घेतली, सर्वस्वीची बाजू तुकयाची धरली, जय देव मीनवत्सल प्रभू हा राजा पंढरीचा, कलिकाळाचा काळ सागर सौख्याचा, तन्नाम स्मरणी शिणवावी वाचा, दासगणू हा किंकर श्री हरिचरणाचा, जय देव आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत, गोपले ज्ञान जगी गीत नेणती कोणी, अवतार पांडुरंग राम ठेविले ज्ञानी, आरती ज्ञान राजा, प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मजी केले, रामा जनार्दनी माई मस्तक ठेविले, आरती
कैवल्य तेजा सेविची साधी संत अमलोगला माझा घरती ज्ञान राखा जय देव जय सद्गुरुराया जय गुरुदासा सदया अनाथ जन सुखदामा वंदन तव पाया जय देव भक्तवरा संत कवे दीन जना जननी मनैनी तुझ वाचून अंजनेया अवनी गुप्त मने बुद्धी स्थिर रंगो हरि भजनी अनंत नितयांचे शुभ पावन चरणी जय देव जय सद्गुरुराया जय गुरुदासा सदया अनाथ जन सुखदामा वंदन तव पाया जय देव घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यान पाहीन रूप तुझे प्रेमे अलिंगन आनंद पूजिन भावे वाणीन भजनामा विठ्ठल रुक्माई विठोबा रुक्माई विठ्ठल रुक्माई ज्ञानेश्वर माऊली तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली रामदास कल्याण जय गुरु रामदास कल्याण गुरुदास गणु माझे आई मजला ठाव जावा पाय गुरुदास गणु माझे आई मजला ठाव जावा पाय कुंडली कवरदा हरी विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय सद्गुरु दास गणु महाराज की जय स्वामी वरदानंद महाराज की जय 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 रघुवीर समर्थ नमः पार्वती पते हर हर महादेव परशुराम भगवान की जय भारत माता की जय। दोन स्वर